पुंडलिकवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरुनाथ भगवान की जय। हरि ओम तत्सत। ध्यानमूलम गुरुमूर्ती पूजामूलम गुरुपदम मंत्रमूलम गुरुर्वाक्यम मुक्तिमूलम गुरुकृपा। ब्रह्मेवाहम अहम ब्रह्म न चाहम ब्रह्मणा पृथक् नाहम देहो न मे देहा केवलहम सनातन। या ठिकाणी आपण सर्वजण नेहमीप्रमाणे दृग्दृश्य विवेक या ग्रंथाचा अभ्यास करण्यासाठी एकत्रित जमलेलो आहोत। आतापर्यंत या ग्रंथातील आपण 27 श्लोकांचा अभ्यास केलेला आहे। 28व्या श्लोकाचा आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत। अखंड एक रसम वस्तू सच्चिदानंद लक्षणम इत्यविच्छिन्न चिंतेयम समाधीर मध्यमो भवेत, असा हा 28 क्रमांकाचा श्लोक आहे। त्याचा सरळ सरळ जो अर्थ आहे तो अखंड एक रस सच्चिदानंद रूप असलेली वस्तू आहे, हा पहिल्या भागाचा अर्थ आहे। अखंड एक रसम वस्तू सच्चिदानंद लक्षण, जी अखंड आहे एक रस आहे अशी जी वस्तू आहे तिचा सच्चिदानंद हे लक्षण आहे। इत्यविच्छिन्न चिंतेयम समाधीर मध्यमो भवे, अशा प्रकारचा जो सहज बोध आहे किंवा अशा प्रकारचा जो बोध तो जर सतत राहिला, अखंड राहिला किंवा परिच्छिन्न झाला नाही, अविच्छिन्न राहिला, तर या प्रकारच्या समाधीला मध्यम समाधी समाधीर मध्यमो भवेत, मध्यम समाधी असं म्हणतात। किंवा अशा प्रकारची समाधी जी आहे ती मध्यम समाधी या रूपाने मानली जाते। असा हा जो 28 क्रमांकाचा श्लोक आहे त्याचा आपल्याला बारकाईने विचार करणे आहे। पहिल्या भागामध्ये वस्तूचे पुन्हा एकदा लक्षण आपल्याला सांगण्यात आलेली आहेत। एक म्हणजे अखंड, एक म्हणजे एकरस, आणि नंतर दुसऱ्या भागामध्ये पहिल्या चरणाच्या सच्चिदानंद अशी 3 लक्षणं किंवा त्या तिन्ही लक्षणांना एकत्रित करून एक शब्द सच्चिदानंद असा पहिल्या भागामध्ये अभ्यास आहे। तर या लक्षणांची आपल्या आतमध्ये अविच्छिन्न अवस्था पाहिजे, म्हणजे सतत तो भाव असायला पाहिजे। तर अशा प्रकारचा भाव असेल किंवा अशा प्रकारचं त्याचं सतत चिंतन असेल तर त्याला निर्विकल्प समाधी किंवा सविकल्प समाधी असं वर्णन न करता या ठिकाणी त्याला मध्यम समाधी अशा रीतीने सांगण्यात आलेलं आहे। मागील श्लोकांमध्ये आपण हृदयापासून बाह्य देशापर्यंत वस्तू कशा प्रकारे एक आहे हे पाहिलेलं आहे आणि नाम आणि रूप या दोघांना वेगळं करून ही समाधी कशी प्राप्त करावी याचा अभ्यास केलेला आहे। तर हृदयापासून तर बाहेर म्हणजे स्थूल शरीराच्या सुद्धा बाहेर, म्हणजे जिथपर्यंत वृत्ती जाते तिथपर्यंत म्हणजे विषय देशापर्यंत, म्हणजे हृदयापासून तर विषय देशापर्यंत हा एवढा जो भाग आहे, एवढ्या सगळ्या भागामध्ये वस्तू आहे किंवा ब्रह्म व्यापलेला आहे असा अभ्यास मागच्या श्लोकामध्ये आहे। अधिक हे करण्यासाठी नामरूप आपल्याला वेगळं करायला पाहिजे किंवा नामरूपाला वेगळं करून अशा प्रकारची वस्तू जाणणं गरजेचं आहे। असा अभ्यास आपण 27व्या श्लोकामध्ये केला आहे। कारण नामरूपासह आणि नामरूपाला पृथक करून म्हणजे वेगळं करून, तर नामरूप सहित किंवा नामरूप विरहित किंवा नामरूपाला सोडून असे 2 भाग असतात। त्यातला नामरूपाला धरून जो अभ्यास आहे त्यामध्ये जास्तीत जास्त वर्ग आहे, पण नामरूपाला सोडून समाधी असा वर्ग कमी आहे किंवा अशी लोक कमी आहेत। असे अभ्यास करणारे साधक अशा प्रकारे सिद्ध दशेवर असणारे सिद्ध पुरुष यांची संख्या फार कमी आहे किंवा नसल्यासारखीच आहे।
त्यामुळे आपल्याला नक्की कुठल्या भागामध्ये अभ्यास करायला पाहिजे हे कळून घेणं गरजेचं आहे. आणि त्या श्लोकामध्ये आपण हा अभ्यास मागे बऱ्याच दिवसापूर्वी बऱ्याच वेळा केलेला आहे. तर आपण नामरूप पृथक्कृती म्हणजे वेगळं करून जी समाधी आहे तिचा विचार करणारे आहोत. म्हणून त्या ठिकाणी नामरूपाला सुद्धा विकार ठरवून, नामरूप हा विकल्प ठरवून, त्याला वेगळं करून आपल्याला वस्तू जाणणं गरजेचं आहे हे आपण पाहिलेलं आहे. वास्तविक ही जी अवस्था आहे या अवस्थेपर्यंत पोहोचणं ही काही साधारण गोष्ट नव्हे. त्यासाठी विशेष प्रयत्नाची अपेक्षा आहे. विशेष प्रयत्नाशिवाय हे कधीही शक्य होणार नाही. परंतु या श्लोकापर्यंत आपण पोहोचलो याचा अर्थ इथून मागचे जे काही श्लोक आहेत या सगळ्या श्लोकामध्ये जो काही अभ्यास आहे तो आपण केलेला असायला पाहिजे. तो केल्यानंतर हा अभ्यास आहे. कारण की बरेच वेळा होतं काय की खरा अभ्यास सुरू जो होतो तो शिक्षण झाल्यानंतर होतो. म्हणजे शालेय शिक्षण जरी बघितलं आपण किंवा महाविद्यालयातलं शिक्षण जरी बघितलं तर ह्या शिक्षणामध्ये शिक्षण चालू असताना काही शिकलं जात नाही. खरं तर जे काही शिकलं जातं ते शिक्षण संपल्यानंतर शिकलं जातं. जे शिक्षणाच्या कालावधीमध्ये फक्त माहिती गोळा करत असतो. ती माहिती जी गोळा केली जाते ती काही नीटसी असेल किंवा पुरेशी असेल असं म्हणता येत नाही. शिक्षण संपल्यानंतर खरं त्याचं शिक्षण सुरू होतं. म्हणजे त्याला कुठलाही अभ्यास जो असतो तो त्याचा खरा सुरू कधी होतो? शिक्षण संपल्यानंतर सुरू होतं. म्हणजे त्याचं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर म्हणा किंवा त्याची 10वी संपल्यानंतर म्हणा. तर त्या क्षेत्रामध्ये ती व्यक्ती खरी अभ्यास करत असते शिक्षण संपल्यानंतर. तसंच इथून मागच्या श्लोकांमध्ये आपण जो काही अभ्यास पाहिला हा अभ्यास आपला खरा सुरू झाला असं म्हणता येत नाही. ही सगळी माहिती घेऊन आपल्याला पुढे त्याचं खरं शिक्षण घेणे आहे किंवा त्याचं खरं अभ्यास करणे आहे, जेणेकरून तो अंगीभूत होईल. जेव्हा शिक्षण संपतं त्यानंतर जेव्हा शिक्षण सुरू होतं, शिक्षण संपल्यानंतरचं शिक्षण जे सुरू होतं त्यामध्ये बऱ्याच वेळा असं होतं की काय शिकलो होतो हे आठवत नाही किंवा सगळंच आठवत नाही किंवा थोडंफार आठवतं असं काहीतरी होतं. मग पुन्हा ते मागचं काय करावं लागतं, आपल्याला शोधावं लागतं आणि मग तो पुन्हा अभ्यास करावा लागतो, पुन्हा त्याची माहिती घ्यावी लागते आणि मग त्यानंतर पुन्हा आपण तो अभ्यास दृढ करत चालतो. त्याचप्रमाणे या श्लोकापर्यंत जरी आपण पोहोचलेलो असतो तर याचा अर्थ असा काही नाही की इथून मागचे सगळे श्लोक आपल्या अभ्यासामध्ये आहेत. तर इथे येण्यापूर्वी या सगळ्या श्लोकाचा तुम्ही पुन्हा पुन्हा अभ्यास करणं अपेक्षित आहे. त्याशिवाय इथून पुढचे श्लोक काय किंवा इथून मागचे श्लोक काय हे अंगीभूत होणं अवघड आहे. म्हणून सविकल्प समाधी, निर्विकल्प समाधी या समाधींपर्यंत आपण आलो. त्या समाधींचा आपण अभ्यास केला. त्यानंतर हृदयामध्ये असलेलं जे तत्व आहे त्या तत्वापर्यंत आपण पोहोचलो. तिथून पुन्हा आपण माघारी फिरून बाह्य देशापर्यंत आलो. असा जो आपण हा प्रवास केलेला आहे याचा जो आपण अभ्यास केला आहे हा अभ्यास पुन्हा पुन्हा करणं अपेक्षित आहे. आणि त्यानंतर या अभ्यासाच्या काळामध्ये जर आपण या पहिल्या भागामध्ये सांगितलेल्या लक्षणांवर लक्ष ठेवलं किंवा त्याचं चिंतन करत राहिलो तर आपली जी अवस्था तयार होईल ती मध्यम समाधी आहे. ती मध्यम समाधी आपल्याला प्राप्त करणं अपेक्षित. तर त्या सगळ्याचा विचार करणं म्हणजे त्याचा सतत चिंतन करत राहणं हे आपल्याला गरजेचं आहे. पण मग मागे जे काही आपण पाहिलं हे जरी या श्लोकाला पोषक असलं तरी सुद्धा या श्लोकाच्या पूर्वार्धामध्ये किंवा पहिल्या चरणामध्ये काही शब्द पुन्हा दिलेले आहेत की जे आपण आधी पण अभ्यासलेले आहेत. आज काही आपण हे शब्द पहिल्यांदा पाहतोय असं नाही, पण हे पुन्हा दिलेले आहेत. म्हणजे खरं बघितलं तर त्या मागच्या सगळ्याचा सार इथे आहे की तुम्ही सगळा अभ्यास केल्यानंतर या श्लोकाच्या या भागापर्यंत आलेला आहात आणि या शब्दांपर्यंत आपण पोहोचून ही जी शब्द आहेत या शब्दामध्ये जी शक्ती आहे किंवा शब्द ज्यावर आधारलेले आहेत ती जे काही आहे ती वस्तू, त्या वस्तूचं लक्षण, त्या वस्तूचीच ही सगळी लक्षणं असल्यामुळे त्या लक्षणांचं आपण चिंतन सतत करत राहणं, सतत त्यांचाच आपण विचार करत राहणं, याने आपल्याला ही समाधी प्राप्त होणार आहे.
जरी लिहायला या ठिकाणी मध्यम समाधी असं म्हटलेलं असलं तरी सुद्धा ही समाधी प्राप्त करणं हे आपल्याला गरजेचं आहे. कारण या समाधीनंतर पुढे आपल्याला त्यापेक्षाही उत्कृष्ट असणाऱ्या समाधीचा अभ्यास किंवा या ग्रंथाचं जे फल आहे तिथपर्यंत पोहोचता येऊ शकतं. तर पुन्हा पुन्हा या शब्दांनी सांगितलेल्या वस्तूचा आपल्याला विचार करत राहावा लागेल, जेणेकरून आपल्याला या समाधीपर्यंत आणि पर्यायाने पुढे येणाऱ्या या ग्रंथाच्या फलापर्यंत पोहोचता येईल. अखंड हा शब्द पहिला आहे. अखंड दुसरा शब्द एक रस असा आहे आणि पुढचा शब्द तिसरा सच्चिदानंद असा आहे. तर वस्तू जी आहे ती या लक्षणांनी ओळखली जाते. उपनिषदांमध्ये याच शब्दांचा अभ्यास आलेला आहे. वेगवेगळ्या उपनिषदांमध्ये या शब्दांचा अभ्यास आहे. प्रक्रिया कुठल्याही पद्धतीने जरी केली तरी त्याने काही आपल्याला अडचण नाही किंवा आपण ही प्रक्रिया स्वीकारायची ही प्रक्रिया स्वीकारायची नाही असा काही आपला विषय नाही. जेणेकरून हे शब्द या शब्दाने निर्देश केलेली वस्तू ती आपल्याला गळी उतरावी किंवा ती आपल्या अनुभवात यावी यासाठी आपल्याला या शब्दांचा विचार करणं अपेक्षित आहे. तर अखंड हा शब्द जो आहे तो कशासाठी वापरण्यात येतो? ज्याचा खंड पडत नाही त्याला अखंड असं म्हणतात. ज्याचं काय होत नाही, खंड पडत नाही, म्हणजे ज्याचा तुकडा पडत नाही. ज्याचा तुकडा पडत नाही त्याला अखंड असं म्हणतात. किंवा जो मर्यादित नसतो, मर्यादा म्हणजे ज्याला मर्यादा नाही, म्हणजे बाउंड्री, ज्याला बाउंड्री नाही, ज्याला कुठल्याही प्रकारचा बाउंड्री नाही म्हणजे मर्यादा नाही, तो जो पदार्थ असेल त्याला आपण अखंड म्हणू शकतो. आता अभाव सांगण्यामध्ये, अभाव जेव्हा सांगितलं जातं तर अभावामध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचे अभाव आहेत? प्राग भाव, प्राग अभाव, मध्वांस अभाव, अत्यंत अभाव आणि अजून कुठला अभाव आहे? एवढे तीनच अभाव आहेत. अजून आहे काय अभाव? किती अभाव आहेत? तीनच आहेत. किती अभाव आहेत एकूण? तुम्ही अभ्यास करता का नाही? काय बरेच दिवस सुट्टी घेतल्यामुळे विसरून गेली. बरं जाऊ दे, अभावच्या रीतीने आपण अभ्यास नको करा, तर सोडून देऊ. दुसऱ्या पद्धती कुठल्याही वस्तूची सिद्धी होत असते. त्या वस्तूची सिद्धी होण्यासाठी म्हणजे व्यावहारिक कुठल्याही पदार्थाची सिद्धी होण्यासाठी तीन गोष्टींची गरज असते. एक म्हणजे देश, एक म्हणजे काल. देश, काल आणि पात्र किंवा वस्तू. व्यावहारिक कुठल्याही पदार्थाची सिद्धी व्हायची असेल तर ह्या तीन गोष्टी लागतात. काय लागतं? या तीन गोष्टी असाव्या लागतात. ह्या तीन गोष्टी असेल तर त्या वस्तूची सिद्धी होते. तुम्ही आहात हे कसं सिद्ध होणार? त्यासाठी या तिन्ही गोष्टी असायला लागतात. म्हणजे या तीन मध्ये तो पदार्थ आला की तो जगतामध्ये असतो. म्हणजे जगतामधला कुठलाही पदार्थ ओळखायचा असेल तर त्याला ह्या तीन गोष्टी असतातच. म्हणजे तो कुठल्या तरी देशामध्ये असतो, म्हणजे कुठल्या तरी ठिकाणी असतो. आपण कुठल्या तरी देशात आहोत. देश म्हणजे ठिकाण. कुठल्या तरी ठिकाणी आपण आहोत. कुठल्या तरी काळात आपण आहोत. आपण कुठे आहोत? आपण कुठल्या तरी काळात आहोत. आणि आपलं काहीतरी आपल्याला पात्र आहे, म्हणजे आपल्याला काहीतरी वस्तू आहे, आपल्याला काहीतरी एक आकार आहे, आपल्याला काहीतरी एक रूप आहे, काहीतरी नाम आहे. म्हणून देश, काल आणि वस्तू या तीन मध्ये सगळं जग येतं. या तीन मध्ये काय येत असतं? सगळं जग येत असतं. आता ह्या तीन मध्ये जे येत नाही ते फक्त ब्रह्म आहे किंवा त्यालाच भगवंत किंवा त्यालाच वस्तू असं म्हणतात. तर वस्तू हा शब्द या ठिकाणी पारमार्थिक रीतीने वस्तू शब्द आहे. व्यावहारिकतेने वस्तू वेगळी असते. पारमार्थिक रीतीने वस्तू म्हणजे ब्रह्म किंवा भगवंत. तर देश, काल, वस्तू, परिच्छेद विरहित फक्त जगात एकच गोष्ट आहे. काय? ते आहे देव किंवा भगवंत. त्याच्या व्यतिरिक्त जगात काहीच नाही की ज्याच्यामध्ये हे भेद नाही. तर हे भेद, देश, काल, वस्तू भेद हा जर मावळला तो आत्मा निर्वाळला तुकोबाचा अभंग आहे. काय? देश, काल, वस्तू भेद मावळला, आत्मा निर्वाळला सदाकार.
सदाकार म्हणा, तदाकार म्हणा. तर यांना मावळलं किंवा यांना संपवलं तर तो आत्मा किंवा ते ब्रह्म तत्व उरतं. मग यांना मावळणं गरजेचं आहे. यांचं काय करायला पाहिजे? यांचा विषय संपला पाहिजे. तर ज्या वस्तूला खंड पडतो, जी वस्तू मर्यादित असते, जी वस्तू मर्यादित असते तिला कुठला ना कुठला देश असणार आहे, तिला कुठलं तरी काल असणार आहे आणि कुठलं तरी तिला पात्र किंवा वस्तू पण असणार. तर या कुठल्याही खंड पडणाऱ्या वस्तूमध्ये हे 3 गोष्टी येतात. मग यांना सोडून आपल्याला विचार करायचा असेल तर जरा अवघड आहे. तर आपल्याला जी सवय आहे ती या 3ला बघून जगण्याची आहे. आपण आज नाही किंवा कालपासून नाही किंवा या जन्मापासून नाही, अनंत जन्मांपासून आपण या 3 गोष्टीला धरून सगळं जगतो. आपलं जगणं जे आहे हे ह्या 3 गोष्टीमध्ये आहे. आपलं जगणं ह्याच्या व्यतिरिक्त काही नाही. आपल्याला 3 गोष्टीवरच लक्ष ठेवावं वाटतं. म्हणजे कुठल्याही गोष्टीची सिद्धी करायची म्हटलं की आपण ह्या 3 गोष्टींकडे पाहतो. म्हणजे एखादा मनुष्य इथे आहे का नाही हे पाहायचं असेल तर आपल्याला काय करावं लागतं? ह्या 3 गोष्टीकडे बघावं लागतं. म्हणजे आपण जर एखाद्याला म्हटलं तुझा आजोबा आहे का, तर आपण काय म्हणणार? नाहीये. म्हणजे वर्तमान काळात तो नाहीये. म्हणजे काळ हा त्याला जोडला जातो लगेच. ही वस्तू इथे ठेवली आहे का? मग आपण म्हणतो हा टेबलवर ठेवली आहे. म्हणजे आपण त्याला कुठलं तरी ठिकाण ह्याच्यामध्ये लगेचच धरतो. ही वस्तू कशी आहे? मग आपण म्हणतो ती जी गोल चौकोनी ही वस्तू जी आहे ही वस्तू आण असं म्हणतो. तर या 3 गोष्टीला धरूनच आपला सगळा व्यवहार होतो. आपण कधीही या 3 गोष्टींशिवाय व्यवहार करू शकत नाही. आपला व्यवहार त्याशिवाय होत नाही. कुठलाच व्यवहार आपण याच्याशिवाय करू शकत नाहीये. आणि म्हणून आपल्याला याच्या व्यतिरिक्त, याच्यापेक्षा वेगळं जाण्याची प्रवृत्ती होऊ शकत नाही. कारण जी वस्तू या 3 मध्ये बसत नाही त्याला कोणी मानत नाही, त्याला कोणी मानू शकत नाही. साधारण मनुष्य त्याला मानू शकत नाही. कशाला? जी याची 3 मध्ये बसत नाही. का मानेल कोणी? आजोबा पण आपला आता दिसत नाही, पण आजोबा भूतकाळामध्ये होता आणि त्याचा काहीतरी पुरावा आपण पाहतो तेव्हा म्हणतो हा याच्यामुळे आजोबा आहे असं म्हणतो. तर एखादी वस्तू आपल्याला मान्य करायची असेल, तिची सिद्धी करायची असेल तर त्याला या 3 मध्ये काय केलं जातं? तपासलं जातं. या 3 तपासूनच ती वस्तू सिद्ध होते. कुठली वस्तू सिद्ध करायची असेल तर काय केलं जातं? या 3 धरूनच सिद्ध केली जाते. या 3 धरून जर कुठल्याही वस्तूची सिद्धी करायची आहे असं जर असेल तर परमार्थामध्ये एखादा मनुष्य आला तर तो काय करणार? तो सुद्धा पुन्हा काय करेल? या 3 धरूनच त्याची सिद्धी करू पाहतो. आणि या 3 मध्ये तो बसला तर मग लोक त्याला म्हणतात की हा ठीक आहे, हे आहे. म्हणजे राम होता, राजा राम होता, हे कशावरून? मग रामाची सिद्धी कशी करणार? म्हणून काही काही लोक म्हणतात राम काही नव्हताच, काही म्हणतात मग हा देव नव्हताच, हा अमका नव्हताच असं म्हणतात. काय पुरावा आहे तुमच्या? कशावरून होता म्हणून? कशावरून म्हणायचं? तर अशी अडचण येते. तर मग त्याच्यात वाद तयार होतो. कारण आपल्याला त्यातल्या त्यात सिद्धी कशी लागते? आपल्या समोर पाहिजे लगेच उपलब्ध, जे आपल्याला दिसतं. म्हणजे 5 ज्ञानेंद्रियांना आपल्याला जे कळतं त्यालाच आपण आहे असं म्हणतो. त्याच्या पलीकडेच काही आहे याच्यावर विश्वास ठेवणं अवघड असतं. त्यातल्या त्यात आपण वर्तमान काळामध्ये जास्त आहे. म्हणजे कालभेद जो असतो त्या कालभेदामध्ये सुद्धा आपल्याला लक्ष कशावर आहे? वर्तमान काळाला आपण जास्त किंमत देतो. म्हणजे भूतकाळातल्या गोष्टी आपण मान्य करूच असं नाही, भविष्यातल्या गोष्टी आपण मान्य करूच असं काही नाही. वर्तमान काळातल्याच गोष्टींना सत्यत्व देण्यामध्ये जास्तीत जास्त लोक रमलेले असतात किंवा जास्तीत जास्त लोक त्यालाच मानतात. भविष्य काळातल्या गोष्टी सगळे मानतील का? गरज नाही, सगळे मानणार नाही, एवढी जास्त मानणार नाही. जास्तीत जास्त वर्ग कशाला मानतो? वर्तमान काळ. म्हणजे काल हा जो भेद आहे या भेदामध्ये त्यातल्या तर सगळे लोक जास्त वर्तमान काळाला मानतात. भूतकाळ आणि भविष्यकाळ या 2 काळाला मानणारी लोकांची संख्या कमी आहे. त्यातही आपण पृथ्वीवरच्या सगळ्या गोष्टी मान्य करू, कारण आता आपल्याला पृथ्वीवरचं बरंचसं माहिती आहे. पण मंगळावर काय आहे हे आपण मान्य करूच असं काही गॅरंटी नाही.
बरं, मंगळावरचं जरी नासाने काहीतरी पाठवलं आपल्याला त्यांच्या अभ्यासामधून, तर आपण ते कदाचित मान्य करू. पण ज्या ग्रहांवर अजून मनुष्य पोहोचू शकला नाही, तिथे काय आहे हे कोण मान्य करेल? तर तो देश, म्हणजे उदाहरणार्थ आता हे ग्रह तारे जाऊ देत, पण स्वर्गामध्ये काहीतरी आहे, स्वर्ग आहेच, ही सुद्धा कल्पना कोणाला काहींना मान्य होऊ शकत नाही. स्वर्ग नाही असं बरेच लोकांना वाटतं. कारण का? आता आहे करायचा तो मोठा प्रश्न तयार होतो. तो आहे का नाही? स्वर्ग नावाचं एक काय आहे? देश आहे. स्वर्ग नावाचं एक जागा आहे, ठिकाण आहे. ते आहे का नाही? तर जे श्रद्धाळू असतं ते म्हणतात आहे. भाविक लोकांना वाटतं आहे म्हणून. स्वर्ग आहे, नरक आहे. काय काय म्हणतात स्वर्ग नरक वगैरे काही नाहीये असं म्हणतात. असं काही नसतं स्वर्ग नरक. फक्त आपलं एवढं जे पृथ्वी आहे एवढीच खरी. पूर्वी तर पृथ्वीबद्दलही लोकांना माहित नव्हतं. म्हणजे पृथ्वी तरी काय आहे. कारण त्यांची जी वृत्ती आहे ती तिथपर्यंत पोहोचते, तिथपर्यंतच त्यांना खरं वाटतं. म्हणून काल, देश यांची सुद्धा मर्यादा आहे. याला सुद्धा काय एक मर्यादा आहे. आणि पदार्थ सुद्धा जो असतो, म्हणजे आकाराने जो नामरूपात्मक पदार्थ आपण मानतो, तो पदार्थ सुद्धा आपण जेवढा आपल्याला जाणण्याच्या कक्षेत तेवढाच मानतो. एकदम सूक्ष्म जीवजंतू जे असतात, जे दुर्बिणींमधून दिसू शकतात, त्यांना आपण मानत नाही. आपण त्यांचं अस्तित्व काही मानत नाही. म्हणजे या तिन्ही वर्गामध्ये अडचण कशी आहे? या तिन्हींशिवाय आपण त्या वस्तूची सिद्धी मानत नाही. आणि या तिन्हीला धरून जरी सिद्धी मानत असलो तरी त्याच्यात अडचण काय आहे की प्रत्येक ह्याच्यामध्ये, म्हणजे देश असो, काल असो किंवा पात्र असो, या तिन्हीमध्ये पुन्हा काय करावं लागतं? एका अंशावरच आपण त्याला मानतो. म्हणजे काळामध्ये जसं वर्तमान काळालाच मानतो, देशामध्ये आपल्या कक्षेत येणारा देश तेवढंच मानतो, पात्रामध्ये सुद्धा आपल्या जाणण्याच्या कक्षेत येणारा तेवढेच पात्र आपण मानतो. त्याच्या व्यतिरिक्त आपण मानत नाही, किंवा तेवढे ते नाहीत असं आपल्याला वाटतं. सिद्धी त्यांची करता येत नाही. तर अशा रीतीने देश, काल आणि वस्तू, किंवा देश, काल, पात्र, वस्तू हा शब्द जरी असला तरी त्याला दुसरा पर्यायी शब्द पण पात्र असा आहे. इथे वस्तू शब्द भगवंताला, ब्रह्माला वापरलेला असल्यामुळे मी पात्र हा शब्द वापरतोय. तर हे जे तीन गोष्टी आहेत, या तिघांना धरूनच सर्व गोष्टींची काय होते? सिद्धी होते. आणि जिथपर्यंत या तिघांना धरून आपण राहू तिथपर्यंत अखंड या शब्दापर्यंत पोहोचणं अशक्य. तिथपर्यंत काय? अखंड या शब्दापर्यंत पोहोचणं अशक्य आहे. आपण म्हणतो अखंड हरिनाम सप्ताह. सप्ताह कुठला असतो आपला? लिहितात वर काय लिहिलं जातं? अखंड हरिनाम सप्ताह. मग त्याला अखंड का म्हणतात? ते त्याला अखंड म्हणतात कारण की एकाने विना काढला की तो दुसऱ्या गतीला जातो. म्हणजे एकाच्या गळ्यातून दुसऱ्याच्या गळ्यात, दुसऱ्याच्या गळ्यातून तिसऱ्याच्या गळ्यात, असं करत करतो 7 दिवस आणि रात्र तो चालू असतो. म्हणून त्याला अखंड असं म्हणतात. पण तो अखंड कुठपर्यंत? 7च दिवसाचा अखंड आहे. 7 दिवसानंतर त्याचा काय पडतो? त्याचा खंड पडतो. म्हणून 7 दिवसाचा अखंड सप्ताह असं म्हणाले. किंवा सप्ताह जो आहे तो खरं 7च दिवसाचा असतो. तो सप्ताहामध्ये अखंड हा शब्द जो आहे तो फक्त कशासाठी आहे? 7 दिवसासाठी. तो 7 दिवसाच्या आधी नाही, 7 दिवसाच्या नंतर नाही. त्यानंतर तो खंडित होतो. म्हणजे आधी खंडित होतो, नंतर खंडित होतो. मधल्या काळात तो अखंड वाटतो. जो कुठल्या तरी एका काळात अखंड वाटतो तो खरा अखंड पदार्थ नसतो. तो एखाद्या ठराविक काळामध्येच काय वाटतो? अखंड वाटतो. तर हरिनाम घेण्याचा जो काही व्यवहार आहे तो अखंड कुठपर्यंत वाटतो? फक्त एवढ्या काळापुरताच वाटतो, किंवा एवढ्या काळापुरताच आहे. त्याच्या आधी किंवा नंतर तो नाहीये. कुठल्याही पदार्थाचं अस्तित्व, अखंडत्व हे जे आहे हे एखाद्या काळापुरतं जर मर्यादित असेल तर त्याला तसं म्हटलं तर अखंड धरता येत नाही, त्याला काही अखंड म्हणता येत नाही. मग असं आपल्याला शोधावं लागेल की कुठले पदार्थ अखंड आहे. अखंड म्हणजे याचा कधीही काय होणार नाही? खंड पडणार. मग खंडच पडणार नाही, त्याचा खंडच जर पडणार नाही तर असा पदार्थ शोधणं अवघड झालं. कारण का? कारण आपल्याला सवय नाही तशी. आपली सवय वेगळी आहे. आपल्याला कुठल्याही पदार्थाची सिद्धी फक्त ह्याच्यावरच मानावी लागते. म्हणून परमार्थामध्ये भाव जो असतो किंवा श्रद्धा जी असते ती फार महत्वाची आहे. परमार्थात काय करायला लागते? श्रद्धा असणं फार गरजेचं असतं. कारण असं आहे की आधुनिक
आधुनिक जे महंत आहेत किंवा आधुनिक जी लोक आहेत यांच्या हिशोबाप्रमाणे काय आहे, देशकाल पात्र त्यांचा अभ्यास करण्याची पद्धत कशी आहे, ती मर्यादित आहे. ती काय आहे, मर्यादित आहे. म्हणजे सत्यत्व कशाला आहे, सिद्धी कशाला आहे, आपल्या समोर पाहिजे तर मानणार आपण, नाही तर मानणार नाही. त्याच्याशिवाय त्याला मान्यता देण्यात येत नाही. आणि या आधुनिकतेचा एवढा मोठा परिणाम आपल्यावर आहे की सगळंच थोतांड आहे असं आपल्याला वाटायला लागतं. काय वाटायला लागतं, सगळंच थोतांड आहे असं वाटायला लागतं. मग काय थोतांड आहे असं वाटायला लागतं, जे आपल्या जाणण्याच्या कक्षेत येत नाही. आपल्या म्हणजे कोणाच्या, जे आपल्या इंद्रियाच्या जाणण्याच्या कक्षेत येत नाही ते सगळंच नाही असं वाटायला लागतं. आणि असं वाटल्यामुळे काय तोटा होतो, असं वाटल्यामुळे जे खरं आहे, जे खरं आहे ते आपल्यापासून लपून राहतं. म्हणून श्रद्धा ठेवून आपल्या जे जाणण्याच्या कक्षेत येत नाही त्याच्यावर सुद्धा विश्वास ठेवावा लागतो. म्हणजे उदाहरणार्थ साधू संतांनी सांगितलं की तुम्ही पंढरपूरला जा, तुमचं त्याच्यात भलं आहे असं म्हटलं तर भाविक मनुष्य असतो, श्रद्धाळू असतो, तो काय करतो, तो पंढरपूरला जातो. पंढरपूरला जातो, दर्शन वगैरे करतो, त्याला बरं वाटतं. काय फरक पडतो त्याच्यामध्ये, वर्षाला तो एकदा गेला काय किंवा दोनदा गेला काय, असं त्याने 10 वर्ष 20 वर्ष केलं तर काय होतं त्याचं, असं काही जादू काही होते काय, काहीच होत नाही. तुम्ही बरेच लोक माझ्या सकट पंढरपूरला जाऊन आलेलो होतो, काय झालं काय, काय झालं काय सर, असं काही झालेलं नाही विशेष काही. तुम्ही म्हणाल फार बरं फरक पडला, फार बरं झालं, तुमच्याऐवजी एखादा, तुम्ही जेवढ्या वेळा पंढरपूरला गेले तेवढ्याच वेळा एखादा काश्मीरला जाऊन आलेला असेल किंवा मुंबईला जाऊन आला असेल. तुम्हाला जेवढं बरं वाटतं तिकडे जाऊन त्याला एखाद्याला मुंबईला जाऊन आल्यावर बरं वाटतं. काय फरक काय पडला, कदाचित तुमच्यापेक्षा जास्त त्याला बरं वाटत असतं. तुम्ही त्याला म्हटले पंढरपूरला चल तर कदाचित तो येणार नाही, पण तो जर म्हटला चल मुंबईला तर तुम्ही जाऊन याल. तर तो जर म्हटलं चल आपण फिरून येऊ इकडे वर उत्तर भारतामध्ये दक्षिण भारतामध्ये, तर आपण फिरून येऊ त्याच्यासोबत. पण तुम्ही जर त्याला म्हटलं पंढरपूरला चल, तो येईल का, तो येणार नाही कदाचित. त्यामुळे असा काही फरक पडला दोघांमध्ये असं काही म्हणता येत नाही, असं काही झाल्यासारखं दिसत नाही. बरोबर नाही, म्हणजे हजारो लाखो लोक जातात. मग बरेचसे लोकांनंतर विचार केला अरे जास्तच लोक जात आहेत, काहीतरी गडबड दिसते, काहीतरी दिसतंय, म्हणून जाऊन शोधायचा प्रयत्न करतो. जातात काही लोक, बरेच जातात का नाही. बऱ्याचशा लोकांना आहे ना काहीतरी विनाकारण गर्दी झाली की बरं वाटतं. तर काही त्यांचं भलं नसतं, त्यांना काही फायदा होतो तो काही होत नाही, काही नाही. पण जरा गर्दी असली कसं वाटतंय, थोडंसं बरं वाटतं. मग तसं काही लोकांना त्या गर्दीत जाऊन आलं की थोडं बरं वाटतं. का वाटतं माहित नाही, वेगळ्या लोकांना वेगळ्या गर्दीत बरं वाटतं. तर मग एखादा मनुष्य असा विचार करतो की मी पंढरपूरला जातो आणि पंढरपूरला जाऊन बघतोच काय नाही असं त्याला वाटतं. तो जातो पंढरपूरला, बघतो, तर त्याला लक्षात काहीच नाही. ते तो काय करतो, गर्दी असते, सगळे लोक असतात आणि सगळे बघून त्याला वाटतं अरे इथे काहीच नाहीये. आता या अशा लोकांची संख्या कमी आहे, कारण की म्हणजे असं वाटणाऱ्या आणि असं प्रत्यक्षात बोलणाऱ्यांची संख्या कमी आहे की काहीच नाहीये तिथे, असं म्हणणारी संख्या थोडी कमी आहे. कारण की बराच मोठा वर्ग पंढरपूरला जातो. मग जर एखादा नवीन त्याने ऐकलं पंढरपुरात काहीतरी आहे म्हणून तो पंढरपूरला गेला आणि मग त्याला पंढरपुरात काय भेटलं, काहीच भेटलं. तसं पाहिजे तर काहीच भेटत नाही. पण मग त्याला म्हणता पण येत नाही काहीच नाही पंढरपूरला. तुम्ही सगळे लोक जाऊन आले, काय आहे पंढरपूरला सांगा मला, काय आहे पंढरपूरला, काय मिळालं तुम्हाला, काही पंढरपुरात काही मिळालं नाही. पण तुमची हिंमत नाही, तुम्ही म्हणू शकत नाही काहीच नाहीये. तर असा एक वर्ग असतो, जास्तीत जास्त असा वर्ग आहे की जो काही हिंमत नाही करू शकत, बोलू शकत नाही काहीच नाही, काहीच नाही पंढरपुरात, असं आपण म्हणू शकत नाही. कशामुळे म्हणू शकत नाही, आपल्याला पंढरपुरात काय आहे हे कळलंय का, याच्यामुळे आपण म्हणत नाहीये. आपल्याला पंढरपुरात काय आहे कळलं का, कळलंय का, काय म्हणजे काय पंढरपुरात काय मिळालंय का, काय मिळालेलं नाही. पण तुम्ही जर म्हटलं आम्हाला समाधान वाटतं, तिथं मुंबईला गेल्यावर वाटतं. तुम्ही ज्यावेळेस मागच्या वेळेस मुंबईला जाऊन आले त्यावेळेस जास्त खुश दिसत होते, आता पंढरपूरला जाऊन आले त्यावेळेस एवढे काही खुश वाटत नाहीत.
त्यामुळे तुम्ही काय असं समजू नका की पंढरपूरला गेलो म्हणजे समाधान मिळतं, असं ते तुमचं बोलण्याची पद्धत आहे. मुंबईहून आल्यावर पोरीकडे जाऊन आले मुंबईला, तर तुम्हाला बरं वाटतं का नाही? तुमची नसेल पोरगी, समजा उदाहरण सांगतो मी, समजा मुंबईला तुम्ही जाऊन आले तर बरं वाटतं का नाही? अहो, पंढरपूरच्या विठोबाचं दर्शन घेऊन आल्यानंतर जेवढं बरं वाटत नाही तेवढं पोरीकडे जाऊन आल्यावर बरं वाटतंय. आई बापाला, ज्यांना पोरी असतील त्यांना माहित असेल, तिथं समाधान वाटतं. होतं का नाही? मग काय पंढरपुरामध्ये, पंढरपुरात काय? काहीच नाही पंढरपुरात. मग म्हणा बरं तुम्ही, काहीच नाही पंढरपुरात, असं म्हणू शकत नाही. का म्हणू शकत नाही? का म्हणू शकत नाही तुमचं तुम्हाला माहिती, नक्की का म्हणू शकत नाही, पण म्हणू नाही शकत है ना. तर 99% लोक काय असं म्हणू शकत नाही पंढरपुरात काय नाही. 1% मनुष्य म्हणालाच आणि त्याने जो 4 चौघात म्हणाला तर विनाकारण मार खाईल. आपल्याला ती भीती आहे. आपण जर चुकून म्हणालोच तर 4 चौघात म्हणालो तर मग आपल्याला मार खावा लागेल. म्हणून आपण म्हणतो कशाला काय, वाटतंय ना बरं थोडंफार तरी, तर कशाला विनाकारण रिस्क घ्यायची, ठीक आहे. त्याच्यामुळे आपण काही म्हणत नाही. पण काही काही असतात 72, तर ते म्हणतात काय आहे तिथे पंढरपुरात, काय काय देवळात, असं लोक काही काही म्हणतात. तर हा एक वर्ग आहे, असा एक वर्ग आहे, असा एक वर्ग आहे. आता दोघांची परिस्थिती सारखीच आहे. ह्याला काही कळलं असं म्हणता येत नाही आणि ह्याला काही कळलं असंही म्हणता येत नाही. मग कळलंय कोणाला? साधू संतांना कळलंय काय. पण साधू संतांना कळलंय काय आहे, ते काय आहे ते त्यांनी जे सांगितलं तेच आपण जाऊन पाहतोय का नाही हा मोठा प्रश्न पडतो. तेच आपल्याला दिसतंय का नाही हा मोठा प्रश्न पडतोय. कारण ज्याच्याकडे बोट दाखवलं तो दिसला, ते जर भेटलं तर योग्य आहे, पण त्याच्याऐवजी भलतंच काहीतरी भेटलं तर अडचण आहे. तर काही लोक असं म्हणतात की नाही, काहीच नाही तिथे. आता हे जे लोक आहेत ही कशी आहेत, यांना श्रद्धा नाहीये. मग आपण श्रद्धाळू आहोत का नाही? हो, आपण श्रद्धाळू आहोत म्हणून आपण मानतो. मग आपली श्रद्धा कशी आहे? आपली श्रद्धा जेव्हा संपूर्ण होईल, आपली श्रद्धा नाही असं नाही. म्हणजे 1,00,000 वारकरी जर पंढरपुरात जात असतील तर हे श्रद्धाळू आहेत. कुठेतरी ही भीती पण आहे, पण श्रद्धाळू जास्त आहेत. मग ही श्रद्धा जी आहे ही त्यांची जेव्हा संपूर्ण होते, जेव्हा ती वाढत जाते, पूर्ण होते, तेव्हा त्या श्रद्धेचा परिणाम म्हणून त्याला भगवंताचं दर्शन होतं, भगवत प्राप्ती होते. पण ती पूर्णता तयार होणं फार अवघड आहे, ती एवढी सोपी नाही. का? कारण की जी वस्तू तो पंढरपुरात जाऊन पाहतो ती देशकाल पात्राने खंडित आहे, आणि साधू संतांनी जी सांगितली ती मात्र वेगळी आहे. मग साधू संतांनी अशी का सांगितली, असं मोठा प्रश्न पडतो. आपल्याला सवय तशी आहे. आपल्याला काय सवय तशी आहे. लहान मुलाला जर चालवायचं असेल तर एकदमच त्याला काही 100 मीटरच्या रनिंग स्पर्धेमध्ये घेऊन उभं नाही करता येते. असं करता येईल का? 100 मीटरची रेस लागली आणि त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या लहान मुलाला, 5 वर्षाच्या मुलाला नेऊन उभं केला आणि चाल आता असं म्हटलं तर चालेल का? तो चालणार नाही. त्याला काय करावं लागतं? त्याला पहिल्यांदा पांगुळ गाडा द्यावा लागतो. पांगुळ गाडा देऊन मग तो हळूहळू चालत 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 मग पुढे कधीतरी तो पळतो. मग समजा तो पळायला लागला पुढे, त्यावेळेस त्याने घरातला तो पांगुळ गाडा जर बघितला आणि आईबाबाला म्हटलं तुम्ही मला विनाकारण पांगुळ गाडा दिला, तुम्हाला कळत नाही का, असं जर म्हटलं तर काही ते अयोग्य आहे ना. तसं साधू संतांनी जी काही सांगितलेली साधनं आहे किंवा जे काही अभ्यास आहे हे पांगुळ गाड्यासारखे, हे खरी नाहीये. त्याच्यावर चालणं अवलंबून नाही. ते काय चालायला यावं म्हणून ती काय साधनं आहेत. साधनं हा चालता यावं म्हणून आहेत. तसं पंढरपूरची वारी म्हणा किंवा पंढरपूरचं दर्शन विठोबाचं म्हणा, हे सगळे साधनं आहेत. ह्या साधनांमध्ये शेवट नाही, त्याच्यामध्ये काय शेवट नाही. पण ती साधनं आहेत आणि त्या साधनाला आपण पूर्ण करून पुढे गेलो पाहिजे किंवा साधनातीत व्हावं या एवढी श्रद्धा पाहिजे. तर साधना हाच शेवट आहे असं जर एखाद्याला वाटत असेल तर त्याची गफलत आहे. मग तो फक्त काय होतो, तो साधनामध्ये असल्यामुळे तो सत्व गुणामध्ये देशकाल पात्रातच आहे. कुठे आहे? देशकाल पात्रामध्येच आहे. आणि देशकाल पात्रामध्ये जिथपर्यंत राहतो तिथपर्यंत आत्मा हा शब्द येऊ शकत नाही, कारण तो मावळल्याशिवाय आत्मा येत नाही, असं तुकोबाचं वचन आहे. त्यामुळे अखंड असलेला भगवंत जर लक्षात यायचा असेल, अखंड असलेला विठोबा जर लक्षात यायचा असेल तर देशकाल पात्र आपल्याला काय करावं लागेल? खंडित करावं लागेल. ही खंडित केली की तो अखंड सापडतो.
अखंड वस्तू जाणायची असेल तर देश काल पात्राला खंडित करा. काय करायला पाहिजे? आणि त्यासाठी काय पाहिजे? श्रद्धा पाहिजे. मग श्रद्धा कशी पाहिजे? सत्वामध्ये किंवा सत्वगुणामध्ये जे काही क्रिया आहेत, जे काही विचार आहेत, सत्वगुणामध्ये जे आचरण आहे या आचरणावर श्रद्धा पाहिजे. रजतम गुणाच्या आचरणामध्ये हानी आहे, सत्वगुणाच्या आचरणामध्ये लाभ आहे असं नाही, पण तिथून पुढे जात आहेत. साधक दशेमध्ये या गोष्टीचा बारकाईने विचार करावा लागतो. म्हणून ही पंढरपूरची यात्रा आहे. तीर्थयात्रा वगैरे हे जी आहे याने काय होत असतं, याने काही भगवंत सापडत नाही जिथपर्यंत याला देश काल पात्र विरहित आपण करू शकत नाही. म्हणजे पंढरपूरचा विठोबा जो आहे तो अखंड आहे. काय तो अखंड नाही? तो काय नाही? तो अखंड नाही, तो मर्यादित झालेला आहे. तो कसा आहे? म्हणजे एक जरी आपण मूर्ती बघितली तर ही मूर्ती काय आहे? मर्यादित आहे. म्हणजे ती वस्तू या शब्दात येते, म्हणजे पात्र या शब्दात येते. कधी तयार झाली? पुंडलिक नावाचा जो कोणी सिद्ध महापुरुष आहे किंवा पुंडलिक राजा जो आहे हा, त्याने काय केलं? त्याने ती मूर्ती घडवून घेतली. म्हणजे देव आला, विटेवर उभा राहिला आणि त्याचा दगड झाला, असं झालंय का काही? म्हणजे आपल्याला कथा माहिती की तो पुंडलिक राजा जो आहे हा काय करत होता? आई बापाची सेवा करत होता. आणि मग विठोबा आला आणि त्याला याने वीट फेकली, तो त्याच्या उभा राहिला. मग तेव्हापासून उभा राहिला तर आतापर्यंत उभाच राहिला. मग त्याचा दगड कधी झाला? विठोबाचा दगड झाला कधी? तर विठोबाचा काही दगड वगैरे झाला नाही. त्या पुंडलिकाने काय केलं? ही मूर्ती त्यावेळेस घडवून घेतली. ती बनवणारा कोणीतरी कलाकार पण आहे, त्याने ती बनवून दिली. आता हा सिद्ध महापुरुष असल्यामुळे त्या सिद्ध महापुरुषाचा नुसता स्पर्श सुद्धा त्या मूर्तीमध्ये ते चैतन्य प्रदान करतो. म्हणजे ती प्राण प्रतिष्ठापना म्हणतो आपण. पण याचा अर्थ की अखंड वस्तू नाही, तर ती काय आहे? फक्त त्या अखंड वस्तूचं रूपक आहे, प्रतिपादन आहे त्याचं, फक्त तो निर्देश केलेला आहे. त्यामुळे त्याच्यावर श्रद्धा जर ठेवली तर लवकर जाता येईल, एवढाच फरक आहे. पण तिथेच अडकून बसला तर पुढे अखंड वस्तू जात नाही. कारण की ही जी वस्तू आहे ही मर्यादित आहे. ही कशाने मर्यादित आहे? ही आकाराने, नावाने, ही वस्तू देशाने आणि कालाने मर्यादित आहे. कारण 5000 वर्षापूर्वी पंढरपूर झालं. पंढरपूरची कधी उत्पत्ती झाली? ते झाली 5000 वर्षापूर्वी. मग युगे 28 विटेवर उभा कसा राहिला? बघा, युगे 28 जो विटेवर उभा आहे तो आपल्याला माहित नाही. आपल्याला 5000 वर्षापूर्वीचा जो विठोबा आहे तो माहित आहे. वारकऱ्याच्या दोन दृष्टी आहेत. वारकऱ्याची एक दृष्टी आहे युगे 28 विटेवर उभा, आणि वारकऱ्याची दुसरी दृष्टी आहे 5000 वर्षापूर्वी उभा. आता युगे 28 जो आहे तो युगे 28 काय? युगानुयुग जो आहे तो आहे. म्हणजे युगे 28 ही सुद्धा खंडित होणारी गोष्ट आहे, कारण त्याच्या आधी नव्हता. मग तो 28 युगापूर्वी उभा राहिला तर त्याच्या आधी होता का नव्हता? आणि पुढे कधीतरी त्याचा कालावधी संपेल तर तेव्हा कुठे जाईल? अशा रीतीने मागे पुढे जर तो नसेल, फक्त मधल्या काळात तो असेल, तो अखंड नाही, तो खंडित होणार आहे. म्हणून ती नाही, ती वस्तू नाही, त्याला वस्तू म्हणत नाही. तर अखंड जो आहे हा अखंड शब्द आपल्याला देश काल पात्र विरहित असा बोध करणारा आहे. आणि आपल्या कक्षेमध्ये परमार्थ जरी आपण करायला लागलो तरी सुद्धा आपल्या कक्षेमध्ये ह्या तीनच गोष्टी येतात. म्हणजे विठोबाचं उदाहरण सांगण्याचं कारण काय? कारण की पारमार्थिक किंवा सात्विक जो हा विषय आहे याच्यामध्ये सुद्धा देशकालपात्राने काय केलेलं आहे? पकड धरलेली आहे. आणि आपण त्याच्यामध्ये रममाण आहोत. राजस आणि तामस या दोन भागाचा तर विषयच येत नाही, त्याच्यात आहेच आहे. पण सात्विक भागामध्ये सुद्धा अशी परिस्थिती. म्हणून सत्व रजतम या तिन्ही गुणामध्ये काय? अखंडता नाही. तिन्ही गुणामध्ये काय? देश काल पात्र यांचं थैमान आहे. यांनीच सर्वत्र पसारा मांडून ठेवलेला आहे. आणि म्हणून आपण कुठल्याही वस्तूला, कुठल्याही पदार्थाला जर सिद्ध करायला लागलो तर कितीही आपण काही केलं तर ह्या तीनच्या पुढे जात नाही, तीनच्या पुढे जाऊ शकत नाही. मग आता या तीनच्या पुढे जात नाही, मग या तीनला सोडून असलेली वस्तू लक्षात घ्यायची तर काय करावं लागेल? आपण कशावर लक्ष ठेवतो त्याप्रमाणे सगळा खेळ असतो. तुम्हाला जर म्हटलं
या समोरच्या भिंतीवर लक्ष ठेवा, तर तुम्ही या समोरच्या भिंतीवर कायम लक्ष ठेवून राहिले तर तुम्हाला बाजूची भिंत लक्षात येणार नाही, मागची भिंत लक्षात येणार नाही. कारण तुमचं लक्ष कशावर आहे? समोरच्या भिंतीवर लक्ष. तुम्हाला म्हटलं की माझे शब्द ऐकत राहा, तर तुमचं लक्ष माझ्या शब्दांवर राहील, पण मागे जो गाड्यांचा आवाज चाललेला आहे तो येईल का ऐकू? येणार नाही. पण समजा तुम्हाला म्हटलं तर गाड्यांचा आवाज ऐका, तर तुम्हाला गाड्यांचा आवाज ऐकू येईल, माझा शब्द ऐकू येईल का? येणार नाही. म्हणजे तुम्ही लक्ष कशावर ठेवताय त्याने होतं काय? त्याने दुसऱ्या ज्या गोष्टी असतात त्या लोपल्या जातात. तसं देशकाल पात्र याने मर्यादित झालेल्या, याने खंड पावलेल्या जर गोष्टी असतील, म्हणजे विचार असो, क्रिया असो, पदार्थ असो, काही असो, हे संपूर्ण जग याने जर खंडित झालेलं, त्याचीच जर आपल्याला हौस असेल, त्याच्यामध्ये जर आपल्याला बरं वाटत असेल, तर आपल्याला अखंड या वस्तूपर्यंत पोहोचता येणं शक्य नाही. मग काय करावं लागेल? त्याच्यापर्यंत पोहोचावं लागेल, तर याच्यातली हौस संपवायला. म्हणून जोपर्यंत विटत नाही, जोपर्यंत या देशकाल पात्र सहित असलेल्या जगतामध्ये वीट येत नाही, तोपर्यंत विठोबा उभा राहत नाही. अखंड असलेला विठोबा उभा राहायचा असेल तर काय लागते? देशकाल पात्र सहित असलेला जगाचा वीट असावा लागतो, त्याची विरक्ती असावी लागते. याची विरक्ती असेल तर तो विठोबा उभा राहतो. तोपर्यंत विठोबा उभा राहत नाही. पुंडलिकाने देवाला काय दिलं? वीट दिलेली आहे. वीट हा रूपक असलेला शब्द आहे. तिथे काही वीट कुठे तुम्हाला दिसणार नाही. वीट हा रूपक शब्द आहे. वीट म्हणजे विरक्ती. वीट म्हणजे काय? आणि जो विरक्तीवर उभा राहतो तो विठोबा आहे, किंवा जो विटेवर उभा राहतो तो विठोबा आहे. तर विठोबा किंवा ब्रह्म, कारण विठोबा म्हणजे ब्रह्म आहे. विठोबा म्हणजे काही कोणी देशकालपात्रामध्ये बसणारा पदार्थ नव्हे. जरी आपण पुराणाच्या आधारे त्याला वेगळ्या रूपाने प्रकट करत असलो, म्हणजे कृष्णाचं रूपक म्हणून आपण त्याला जरी पाहत असलो, तरी सुद्धा कृष्ण हा साक्षात भगवत रूप किंवा ब्रह्मरूप आहे हे मान्य झालं, हे लक्षात आलं, तर विठोबा सुद्धा भगवंत रूप ब्रह्मरूप मानणं शक्य आहे. म्हणजे मध्ये एखाद्याने कृष्ण घ्यावा की नाही घ्यावा, नाही घेतलं तरी फरक पडत नाही, एकदमच ब्रह्म गाठलं तरी काही फरक पडत नाही. आणि एखाद्याने कृष्ण मध्ये घेऊन जरी गाठलं ब्रह्म तरी काही हरकत नाही. ज्याचा त्याचा आपल्या अभ्यासाचा प्रश्न असतो. पण देश काल पात्र यांचा काय आला पाहिजे? आपल्याला वीट आला पाहिजे. म्हणजे कुठल्याही पदार्थाची सिद्धी याच्या करत बसायचंच नाही. या 3 कक्षेत बसवत नाही बसायचं पदार्थाला. आपल्या आतमध्ये आपली इतकी सवय अनंत जन्मांची, कुठल्याही पदार्थाची सिद्धी करायची असेल, त्याचं अस्तित्व मान्य करायचं असेल, आपण या 3ने तपासून बघतो. त्याला पहिलं तपासायला सुरुवात करतो. त्याने तपासल्याशिवाय पुढे जाऊ शकत नाही. कुठलीही क्रिया, कुठलीही वस्तू, कुठलाही पदार्थ, कुठलाही विचार आपण या 3 कक्षेत पहिला टाकून बघतो. त्याच्यातून पास झाला तर तो आपण मान्य करतो, नाही तर मान्य करत नाही. म्हणून ही सवय बंद करावी लागते. मग ही सवय बंद करणार कोण? ही सवय बंद करणार कोण? कोणाला माहिती आहे? ज्यांना हे माहित असतं ते ही सवय बंद करू शकतात. मग अख्खं जगत यांना तर ह्याची खोड आहे. अख्ख्या जगाला खोड कशाची आहे? याची आहे. कारण कशाची सिद्धी करायची झाली की हे ह्याच्यात तपासून बघा. आता मी बरंच काही काही बोलतोय, ही मी बोलतोय तर तुम्ही लगेच तपासत बसलेत. कशामध्ये? ह्या 3 गोष्टीमध्ये. तुम्ही घरी जाऊन तुमच्या एखाद्या ओळखीच्या माणसानं सांगितलं की महाराज असं म्हणत होते, तर ते पण काय करतील? लगेच ते लगेच ह्या 3 मध्ये बसून बघतील आहे का बरोबर. जर ह्याच्यात 3 मध्ये बसलं तर ते म्हणतात महाराज बरोबर आहेत, आणि त्याच्यात नाही बसलं तर ते काय म्हणणार? गडबड आहे काहीतरी. बरोबर. आपण त्याच्याशिवाय कुठल्याही पदार्थाला सिद्धी मानतच नाही. आणि म्हणूनच देव काय झालाय? देव नाही असा निर्णय झालाय. साधारण माणसाचा निर्णय काय? देव नाही. तुम्हाला काय वाटतं? देव आहे का? कोणाला वाटतं देव आहे? देव आहे असं कोणाला वाटतंय? तुम्हाला वाटतं का देव आहे? तुम्हाला वाटतंय देव आहे. तुम्ही देव पाहिलाय का? देव पाहिलेला नाही. आपण देव पाहिलं नाही, पण आपल्याला देव आहे असं वाटतं. हा आपला फक्त श्रद्धेचा भाग आहे. म्हणून जे काही बरेचसे जमा झाले लोक, काही लोक ते म्हणतात हे सगळे भावळट लोक आहेत. काय झाले? ते सगळे भावळट आहेत. देव करच नाही काही. असे पण आहेत ना काही समाजामध्ये, असे काही लोक आहेत. तर ते काय म्हणतात? देव नाहीच आहे. पण जेवढे काही श्रद्धाळू लोक आहेत ते म्हणतात जाऊ दे, ह्याच्या नादाला नको लागा. ते काय म्हणतात?
ह्याच्या नादाला नको लागायला. देव आपला आहे, आपला आपण करतो, त्याला काय करायचं, जाऊ दे. मग त्याच्यातले जे देव नाही, देव मानत नाही असे जे असतात ते पुढे इतके गटांगळ्या खातात. काही कर्मधर्म संयोगाने त्यांना जर खूप गटांगळ्या खायला लागल्या, खूप दुःख भोगावं लागलं, तर ते कदाचित फिरून पुन्हा येतात इकडे आणि म्हणतात बरं वाटतंय जरा देवळात आल्यावर किंवा भजन केल्यावर जरा बरं वाटतं. तर असं करतात. सगळेच येतात असं नाही. काही त्याच्याऐवजी दुसरा मार्ग पत्करतात, वेगळ्या मार्गाने येतात. तर देव आहे असं म्हणणारे जे आहेत तो एक वर्ग आहे, आणि देव नाहीच असं म्हणणाराचा पण एक वर्ग आहे. पण हे दोघे जरी बघितले तर तुम्ही तपासतात कशामध्ये देवाला. आपण देव आहे म्हणतो, पण देव आपल्याला सापडत नाहीये. आपण देव नाही असं म्हणतो का, नाही, आपण देव आहे असं म्हणतो, पण आहे म्हणतो पण देव आपल्याला सापडत नाही. मग काहीतरी चुकलं असेल आपलं. बरं, जो कुठला देव म्हणून कोणाला तरी सापडतो तो हा देव आहे का, हाही मोठा प्रश्नच आहे. कारण त्याच्यातही मोठी अडचण आहे. त्याच्यातही मोठी अडचण असते ना, की लहान मुलं आहे, लहान मुलाला एखादी वस्तू पाहिजे असेल, लहान मुलाला एखादी काहीतरी वस्तू पाहिजे असेल, ती वस्तू त्याच्या आईबापाला घेऊन देता येणं शक्य नसेल, तर त्याचे आईबाप काय करतात, त्याला दुसरी काहीतरी एखादी वस्तू घेऊन देतात. त्याला म्हणतात बघ ही तीच आहे. पोरगं खुश झालं तर बरंच आहे, पोरगं खुश झालं तर बरंच आहे, पण नाही झालं तर अवघड पडतं. म्हणजे एखाद्या वस्तूची जर प्राप्ती करून देता नाही आली तर त्याच्या ऐवजी दुसरी एखादी वस्तू घेऊन दिली जाते. पण तीच वस्तू असते असं नाही, त्याच्यावर समाधान मांडलं तर विषय संपतो. तसं साधकांमध्ये सुद्धा, भाविकांमध्ये सुद्धा देव जो आहे तो देव, तो प्रत्यक्षात परब्रह्मरूप असलेला जो विठोबा आहे, त्या विठोबाची जर प्राप्ती नाही झाली तर मग एखादा दुसरा कुठला दगडाचा सुद्धा विठोबा आपल्याला चालतो. नाही दगडाचा पंढरपुरातल्या, तर घरामध्ये ती पितळाची विठोबाची मूर्ती पण चालते आपल्याला. त्याच्यात समाधान मानतो आपण. रोज सकाळी उठल्यावर त्याच्या पुढे डोकं ठेवलं की बरं वाटतं का नाही, का नाही वाटत, वाटतं का नाही आज काहीतरी केल्यासारखं. म्हणजे भाविक मंडळींना रोज सकाळी आपलं देव खंगाळल्यानंतर बरं वाटतं का नाही, वाटतं. का, कारण दररोज पंढरपूरला थोडी जाता येणार आहे. त्याच्यावर समाधान मानतात. देवही म्हणतो बरं आहे, तेवढंच त्याला जमतंय, तेवढ्यात खुश येतो. त्यामुळे तो काही विचार करत नाही की ह्याला आपली प्राप्ती व्हायलाच पाहिजे. जो ह्याला मानणार नाही, देशकाल पात्राला जो मानणार नाही, जो ह्याच्यावर भागणार नाही, त्याला ही अखंड वस्तू प्राप्त होण्याची शक्यता असते. कारण जे लोक मानतात त्याला, ह्याच्यावर जे सुखी आहेत, तो कशाला त्याला कशाला कोण एवढं विचारणार आहे, नाही का. म्हणजे एखाद्या पुरुषाची पत्नी, म्हणजे एखाद्याची बायको जर 500 रुपयाच्या साडीवर खुश होत असेल, तो कशाला 1000 रुपये खर्च करेल, आहे की नाही. कपडच घेईल त्याला 1000 रुपयाची साडी. तुम्ही करता का सर? असं करणं नाही. कोणी विनाकारण का करेल का? जरी तुमचीच पत्नी असली आणि तुमचीच प्रिय व्यक्ती असली तरी तुम्ही तसं करत नाही, करणार नाही, बरोबर का नाही. का करणार? तुमच्याकडे 1000 रुपये नसतील का? असतील तरी 500 रुपयात खुश होते ना, काम होते आपलं 500 रुपये तर चालतं. आता बायकोने जर कांगावा केला, काहीतरी गोंधळ घातला, तर आपल्याला 1000 रुपये खर्च करायला लागणार, हा निराळा विषय. पण त्यातल्या त्यात आपण हा प्रयत्न करणार की 1000 रुपयाच्या ऐवजी 750 मध्ये कसं होतंय, 800 मध्ये कसं होतंय. म्हणजे मला रेट माहित नाही, मी आपला अंदाजे सांगतो. तर ते असं होतं ना, आहे की नाही. तसं या जगामध्ये सगळीकडे हे, कारण हे दृष्टांत सगळे त्याला जगातलेच असल्यामुळे तिकडे उपयोगाला येतात आपल्याला. तर देवाचं असंच आहे. देव म्हणतो बघू याचं काय परिस्थिती आहे की नाही. तर तुम्ही कुठल्या विठोबापर्यंत खुश आहात, तर कोणावर अवलंबून आहे? ते देवावर अवलंबून आहे. ते कोणावर अवलंबून आहे? ते आपल्यावर अवलंबून आहे. आपण कुठल्या विठोबापर्यंत खुश आहोत? तो अखंड आहे, तो सर्वत्र सर्वव्यापी सर्वगत आहे. पण आपण कुठे खुश आहोत, आपण कुठपर्यंत खुश आहोत, त्याच्यावर त्याचा खेळ चालतो. आणि त्याचा जे हे मधलं काम करणारी जी व्यक्ती आहे ती माया आहे, तिला प्रकृती असं म्हणतात. ती त्याचीच आहे. ती काय करते, ती आपल्याला तिथून थोपून ठेवते, तिथपर्यंत जाऊ देते. म्हणजे आपल्याला बळच तिथपर्यंत अडकून ठेवते. हा ठीक आहे, हे बघ हाच विठोबा आहे. मग काय महाराज, मी ते एका महाराजांसोबत गेलो होतो देवळामध्ये. मग ते देवाचं रूप पाहून महाराज आजूबाजूच्या शिष्यांना सगळ्यांना म्हणत होते, काय देव साजला आहे, काय देवाचं रूप आहे, असं आहे तसं. मी ते महाराजांकडे बघायचो, त्या बाकीच्या लोकांकडे बघायचो आणि देवाकडे बघायचो. तर मला तर काही दिसेना देव, कारण देव काय समोर, पण त्यांना सगळ्यांना दिसायचं. मग एक तर त्यांची अडचण नाही तर माझी अडचण आहे. प्रॉब्लेम कोणाचा आहे? एक तर त्यांचा काहीतरी प्रॉब्लेम नाही तर माझा प्रॉब्लेम.
तर महाराजांना तर फार देवाचं रूप असं दिसायचं, तसं काय देव दिसतो, काय असं होतंय तसं होतंय. आणि बाकीचे पण त्यांना पण गदगदून येत होतं, डोळ्यातून पाणी वगैरे. हा खूप मोठा प्रकार, अष्टसात्वी भाव जागृत होत तसं होत नाही असं नाही. पण मग माया पण म्हणते चाललायचं इथं, इथपर्यंतच खुश आहेत ती, इथपर्यंत खुश आहे, मग चालतंय, मग त्याला काही पुढे अखंड पर्यंत जाण्याची काही गरज नाही. कारण हा सर्वोत्कृष्ट विषय जो आहे, इथपर्यंत पोहोचायचा असेल तर कुठे आपण अडकतो याचा विषय पण आपल्याला लक्षात घेतला पाहिजे. आपल्याला तर विठोबाचे रूपाचं जाऊ दे, आपण ह्या चिल्लर चाल्लर सगळ्या लोकांमुळेच खुश आहोत. हे सुद्धा देवाचंच रूप आहेत सगळी. पण ही देवाची रूपं कुठली आहेत? ही माया कारित. ही कसली आहेत? बायको, मुलं, ही कसली आहेत? ही देवाचीच रूप आहेत. ही कुठली आहेत रूप आहेत? पण ही कशी आहेत? हे माया कारित आहेत. पंढरपूरचा विठोबा जर देव असेल तर तुमची बायको, तुमचा नवरा, तुमची मुलं, तुमचं घर, हे सगळे सुद्धा काय विठोबाचीच रूप आहेत. पण हेही तुम्हाला बाहेर पडू देणार नाहीत आणि ते सुद्धा तुम्हाला बाहेर पडू देत नाही. ते सात्विकामध्ये, सत्वामध्ये कुठून ठेवतील, हे रजमध्ये कुठून ठेवतील. त्यामुळे तुम्ही असं काही समजू नका महाराज म्हटले बरं झालं आपल्याला बायको आपली देवाचंच रूप आहे. तर काही लोकांना बरं वाटेल त्यामुळे. मग खुश झाले तर मला काय करायचंय? तुमचं तुम्ही खुश व्हा, आनंदात राहा. आता मी नाही म्हटलं तरी तुम्ही खुश होणार, त्यात काही नवल नाही. कारण मी म्हटल्यानंतर थोडीच तुम्ही खुश होणार आहे. मी नाही म्हटलं तरी तुम्ही खुशच आहात का नाही बायकोमध्ये? आहे का नाही? सगळेच नसतील, एखादा अर्धा नसेलही, पण तो मी म्हणतो म्हणून नाही, बायकोने तेवढा त्याला उलटलाय म्हणून. नुसता उलटलेलाच असेल नाही, तव्यावर सुद्धा उलटला असेल, त्याच्यामुळे तो वैतागला असेल. तर अशी सगळ्याची शक्यता नसते. पण किती उलटला तरी फक्त तव्यातला टोपल्यात जातो, त्याच्या पलीकडे कुठे जातो का? नाही. उलटून घराच्या बाहेर थोडी जातोय. पडला तर कुठे पडतो? टोपल्यातच पडतो, त्याच्या पलीकडे कुठे जात नाही. हे माहिती आहे. म्हणजे किती कुठेही गेला तरी शेवटी घरात आल्याशिवाय राहील का? जाईल हिमालयात, कुठे जात. तर ही जी माया आहे, ही माया म्हणजे नामरूप आहे. काय नामरूप? ह्या नामरूपामध्ये तो देव आहे. नामरूप हे जे आहेत हे फक्त कल्पना आहे. आता ते कल्पित आहे, आपण मागच्या श्लोकामध्ये पाहिलेलं आहे. नामरूप जे आहे, पण त्याला पृथक करणं गरजेचं. त्याला पृथक केल्याशिवाय, त्याला वेगळं केल्याशिवाय या अखंड शब्दापर्यंत येत नाही. त्याला वेगळं करायचं असेल तर कुठे वेगळं करावं लागतं? फक्त घरदारात वेगळं करायला लागत नाही, विठोबाच्या त्या रूपापर्यंत वेगळं करावं लागतं. पण तसं होणार नाही. त्याचं कारण असं आहे की आपल्याला सवय जी आहे ती चुकीची. आपण याच्यामध्ये खुश आहोत. तुम्ही जर बघितलं, तुमच्या घरातलं देव जो आहे हा एका देशात वसलेला आहे. कुठल्या देश? आपण देश या शब्दाने जर त्याचा विचार केला तर घरातला जो देव असतो तो एका देशात वसलेला असतो, बरोबर आहे. आणि समजा गावामध्ये विठोबाचं मंदिर असेल तर गावामध्ये जो विठोबा असतो त्याचा सुद्धा एक देश आहे. तुमच्या घरातल्या देवाचा म्हणजे विठोबाचा एक देश आहे, आणि गावातल्या विठोबाचा सुद्धा एक देश आहे, आणि पंढरपूरच्या विठोबाचा सुद्धा एक देश आहे, आणि वैकुंठातल्या विठोबाचा सुद्धा एक देश आहे, बरोबर की नाही? आता मला सांगा, सगळ्यांचा देश सारखा आहे का? सगळ्यांचा देश सारखा नाही. घरातल्या विठोबाचा देश किती आहे? एकदम मर्यादित आहे. तुमचे 4-5 खोल्या असतील किंवा 2-3 खोल्या असतील, त्या खोलीमध्ये सुद्धा एका कुठेतरी कोपऱ्यामध्ये देवारा आहे. त्या देवाऱ्यामध्ये तेवढाच त्याचा देश आहे. त्याच्या पलीकडे तुम्ही त्याचं सुद्धा अस्तित्व मानणारच नाही. तुम्हाला जर म्हटलं तुमच्या विठोबा कुठे दाखवा, तर तुम्ही मला कुठे घेऊन जाणार? तुमच्या घरी मी आलो समजा, येत नाही पण आलो समजा चुकून, तर तुम्ही मला विठोबा दाखवा म्हटलं तर तुम्ही मला कुठे घेऊन जाता? तुम्हीच ठरवले तर एवढा मर्यादित तो. आता मी काय केलंय का? तुम्ही मर्यादा त्याच्यावर कोणी घातली? तो आला तुम्हाला सांगायला मला इथे ठेव आणि मी एवढाच आहे. मर्यादा त्याच्यावर कोणी घातली? त्याचा खंड कोणी पाडला? त्याचा खंड कोणी पाडला? हा खंड आपण पुसायला तयार आहोत काय? उचलणार का आपण? टाकणार का नदीत सगळं? ते एवढी आहे का आपल्या डेअरिंग? हे सगळं उचलून आपण नदी पात्रात टाकू का? कशासाठी? त्याला नदीत टाकायचं म्हणून नाही, त्याची मर्यादा एवढी नाही हे लक्षात घेतलं तर ते लगेच उचलून टाकून द्यायला नदी. कुठे? तेवढं धैर्य लागतं त्याला, एवढं सोपं नाही ते, आहे की नाही? तुम्ही तसं केलं, तुम्हाला सगळे उरलेले तुमची उचलून नदीत टाकले. नाही टाकलं तरी तुम्हाला भीती येते. काय होईल? तुम्ही नाही टाकलं, त्यांनी नाही टाकलं तरी सुद्धा तुम्हाला भीती, असं होऊ शकतं. आता घरातले जर विचित्र मंडळी असेल ते म्हणजे बरं झालं, बराच दिवस बिघडलेला होता, जरा जागेवाला,
ती वेगळ्याच वर्गातले असतात ना. तेव्हा ते फारच डोकं खात होतं सारखं, उठ सूट, सकाळी उठला, रात्री उठला, बस ध्यानाला, बस पूजेला, बस हे कर ते कर, असं करत बसल्या. तर ह्या लोकांना नको असतं. मग ते म्हणतात की बरं झालं हे याने स्वतःच काढून टाकलं, म्हणजे ते अजूनच वेगळ्या दिशेला आपल्याला घेऊन जाणार आहे ना. म्हणून नाही पेक्षा बरं आहे, पण काही चांगलं नाही ते. तर हा जो मर्यादित खंडित केलेला देव आहे तो आपण केला. त्याला खंड कोणी पाडला? त्याने पाडलेला नाही. त्याने काही खंड पाडलाय, तो कोणाचं काही करत नाही. तो कोणाला खंड पाडायला लावत नाही, अखंडही करायला लावत नाही. आपण खंड पाडला म्हणून अखंड समजावून सांगावं लागतं साधू संतांना. वास्तविक दुसरं काही कारण नाही. तर गावातला जो तो विठोबा आहे त्याचा मात्र देश मोठा आहे ना. गावातल्या विठोबाचा देश किती आहे? मोठा आहे. म्हणून कधी कधी आपण गावातल्या विठोबाच्या पण जाऊन पाया पडतो. जेव्हा आपल्याला घरातल्या विठोबाच्या पाया पडून पडून कंटाळा येतो किंवा असं वाटायला लागतं की अरे जरा देवळात जाऊन येतो असं वाटतं मग. आणि गावातल्या विठोबाला कंटाळा की मग म्हणतो चला आता एकादशीला तरी का होईना आपल्याला कुठे जायला पाहिजे? पंढरपूरला जायला पाहिजे. एकादशीला नाही तर वर्षातून एकदा का होईना असं वाटतं आपल्याला, आतूनच वाटायला. भाविक असतात ना, आपुमत होते सगळं. पण असं वाढत वाढत गेलं की त्यानंतर तो वैकुंठाला काही करून गेलं पाहिजे. आता वैकुंठाला हे शरीर सोडल्याशिवाय जाता येत नाही, म्हणून तो शरीर सोडण्याची वाट बघतो, तिथपर्यंत साधना करत राहतो तो. आणि मग असे जे भाविक असतात ते मेल्यानंतर वैकुंठाला जातात. आणि वैकुंठाला मग सलोकता, समीपता, स्वरूपता, सायुज्यताप्रमाणे आपापल्या अधिकरण रूप त्याला तिथपर्यंत जाता येतं. असे पोहोचतात लोक तिथपर्यंत. जसं कायमच पंढरपूरला जाता येत नाही, काय येतं जाता सगळेच लोक कायम पंढरपूरला जाऊ शकतात का? नाही जात. कालावधी लागतो ना. कधी जातो कधी जाऊ शकत नाही, जातो कधी जाऊ शकत नाही, असं होतं ना. जाणं येणं फेऱ्या मारावं. तसं वैकुंठाला पण कायम राहता येत नाही. जाणं येणं फेऱ्या माराव्या लागतात. मग ह्या फेऱ्या संपणार कधी? संपत नाही, पिढ्यानपिढ्या चालू आहेत. वारी कधीपासून चालू असते? पिढ्यानपिढ्या, बंद नाही पडत, चालू असते. चालू ठेवा असं पण काहींचं म्हणणं असतं. बरोबर, चालू ठेवाच लागते. पण साधू संत चालू ठेवा कशासाठी सांगतात? अखंड वस्तू कळत नाही तिथपर्यंत चालू ठेवा सांगतात. आणि बाकीच्या लोकांना त्याचा अर्थ काय केला? अखंड वस्तूची घेणं देणं नाही, ते फक्त चालू ठेवा असं म्हणतात. का माहित नाही. साधू संतांना अपेक्षित असलेल्या अर्थाप्रमाणे चालू ठेवा असं नाही, ते वेगळ्या रीतीने अर्थ घेऊन चालू ठेवलं. तर देशाच्या मर्यादेत त्याला कोणी बांधला? आपण बांधला. आपण त्याला अमान्य करत नाही, कारण अमान्य करणारा एक वेगळा वर्ग आहे, देवाला न मानणारा वर्ग वेगळा. आणि देवाला मान्य करून तो अखंडपर्यंत मानणारा, अखंडला देव मानणारा वर्ग वेगळा. पण अखंडला देव मानणारा जो मनुष्य असतो, जो साधू असतो, तो मूर्ख माणसासारखा दिसतो. कारण मूर्ख मनुष्य कशालाच मानत नाही. पण फरक आहे दोघांमध्ये. कारण मध्यस्थितीमध्ये वेगळी गोष्ट आहे. तुम्ही जर फक्त तुमच्या घरातल्या देवाला मानत असेल, गावातल्या विठोबाला मानत नसेल, तर गावातल्या विठोबाला मानणारे लोक म्हणजे तिला बावळट आहे. बरं, तुम्ही विठोबाच्या घरातल्या मूर्तीला मानता, गावातल्या विठोबाच्या मूर्तीला देवाला मानता, पण तुम्ही पंढरपूरच्या विठोबाला मानत नाही. मला एक जण म्हणाल तुम्ही पंढरपूरला गेले होते का? नाही. मग नाही गेलो. अजूनपर्यंत तुम्ही पंढरपूरला गेले नाही? विठोबाचं दर्शन, मग काय तुम्ही वारकरी कसे म्हणाय? तुम्हाला मला पण प्रश्न पडला की म्हणजे आता मी वारकरी आहे का नाही? प्रश्न पडला ना. लहानपणापासून आजोबासोबत भजन करणं किंवा हे सगळं करून मला प्रश्न पडला की वारकरी आहे की नाही. मग एवढं लहानपणापासून जे काही भजन केलं ते केलं सगळं वाया गेलं वाटतं, असं मला एकदा प्रश्न पडला. मग म्हटलं विठोबाकडे जायला पाहिजे, बघायला पाहिजे विठोबा आहे ना. म्हणून काही कर्मधर्म संयोगाने आपले लोक मला घेऊन गेले विठोबाकडे. मी काही जायना म्हणून लोकच घेऊन गेले. तर मला तिथे गेल्यानंतर विठोबा पाहिल्यानंतर लक्षात आलं. मग लोक म्हणले हा वारकरी दिसतोय. तर तुम्ही फक्त घरातल्याच विठोबाच्या मूर्तीला मानत असेल तर पंढरपूरच्या विठोबापर्यंत पोहोचलेली लोक तुम्हाला अमान्य करतील. जसं जसं वर जातोस तसं खालच्यानं काय होतं, आणि मग ते तुम्हाला सांगतील अरे तिकडे जाऊ दे एकदा तरी, वर्षातून एकदा तरी गेला पाहिजेस, 6 महिन्यातून तरी जा, महिन्यातून जा, असं काहीतरी आपल्याला सांगितलं. आणि मग खूप वेळा वारी केल्यानंतर, बऱ्याच वेळा वारी केल्यानंतर मग त्या वारकऱ्याच्या मनात असं यायला लागतं अरे वैकुंठाला गेलो पाहिजे काही, असं वाटायला लागतं. मग ते म्हणतात पांडुरंगा आता तू मला घेऊन जा, अशी ती प्रार्थना करतात. म्हातारे लोक, एकदम वयस्कर झालेले वारकरी श्रद्धाळू भाविक असतील तर त्यांना असं म्हणतात ते शेवटच्या काळामध्ये. मग त्यांना म्हटलं आजोबा काय काळजी करू नका, मी तुम्हाला उद्याच्या उद्या पंढरपूरला घेऊन जातो. ते म्हणतो पंढरपूरला नाही, मला कुठे जायचंय? वैकुंठाला जायचं. मग आता त्यांना त्या पंढरपुराशी घेणं देणं नाही राहत. आता इथे काय नाही म्हणत, आता कुठे जायचंय? तर असा हा प्रवास आहे. तर असा प्रवास करत करत अखंड असलेल्या पण विठोबापर्यंत आपल्याला पोहोचायचं. पण असं जर पोहोचायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल? या 3 गोष्टीमध्ये
वस्तूंना पाहणं सोडलं पाहिजे आणि ही सवय सोडली पाहिजे. मग ही सवय सोडण्यासाठी कोणीतरी आपला प्रयोग केला पाहिजे. काय? कोणीतरी आपला प्रयोग केला पाहिजे. आपल्याला ह्याच्यातून बाहेर काढायला कोण उपयोगाला, म्हणजे कोण काढेल आपल्याला बाहेर? काढणार कोण बाहेर? ह्याच्यातून बाहेर कोण काढ? आता जेवढी जमात आहेत, जेवढे सगळे जमलेले लोक आहेत, हे सगळे काय? ते सगळे या तीनच मधून सगळ्या गोष्टीची सिद्धी करतात. का तुम्ही महाराजांकडे गेले तरी महाराज म्हणतात, तुम्ही महाराज म्हटले महाराज विठोबाचं दर्शन घ्यायचंय, चल म्हणतील उद्याच जाऊ आपण. मग समजायचं ह्याला काही विठोबा माहिती नाही. कारण ते कुठल्या विठोबाकडे घेऊन जाणार? पंढरपूरला घेऊन जाणार. पण तुम्ही तिथे जर मानलं नाही, तुम्ही जर त्याच्यावर तिथे जर तुम्ही थांबले नाहीत, तुम्ही अश्रद्धाळू ठरता का? अश्रद्धाळू नाही. तुम्ही म्हटले नाही, हा नाही, मला त्याच्यापेक्षा मोठा विठोबा पाहिजे, खरा विठोबा पाहिजे. तर त्याला जर माहित नसेल, तो म्हणेल हा मूर्ख माणूस आहे, ह्याच्या नादी लागण्यात काय अर्थ आहे? म्हणेल का नाही? का नाही म्हणणार? तर तुम्ही एखाद्याच्या घरात गेले आणि तुम्ही म्हटलं विठोबाचं दर्शन घ्यायचंय, कुठे आहे देवघर, विठोबा कुठे आहे? तो म्हटलं सगळीकडेच विठोबा आहे. तर तुम्ही काय कराल? ऐकाल का? ऐकणार नाही. बरं, ते प्रत्येकाच्या काय ऐपतीवर आहे, त्याची ऐपत कुठपर्यंत आलेली आहे, तो कुठपर्यंत पोहोचलाय, त्याच्यावर सगळा खेळ आहे. आता कुठपर्यंत खेळून राहायचं, तिथंच राहायचं, हे पण आपल्या हातातच असतं. म्हणजे बऱ्याच वेळा होतं, मी लहानपणी पोहायला शिकलो. 2 प्रकार असतात. पोहायला शिकल्यानंतर सांगड बांधून पोहत राहणं हा एक प्रकार असतो, आणि पोहायला शिकला नाही तरी सांगड न बांधता पाण्यात पडणं. काय होईल? दोन्ही गोष्टी काय आहेत? दोन्ही गोष्टी बरोबर आहे का चुकीच्या आहेत? काही कळलंच नाही, मी काय सांगितलं परत सांग. कळलंच नाही उदाहरण. एखादा मनुष्य पोहायला शिकले आणि त्याला पोहता येत नाही, आणि त्याला पाण्यात टाकलं, आपण विहिरीत त्याला टाकून दिलं, त्याला पोहता येत नाही. दुसरा एक मनुष्य, त्याला पोहता येतं चांगलं, त्याला माहित नाही म्हणा किंवा कशामुळे म्हणा, पण त्याला सांगड बांधून पाण्यात टाकलं. मला सांगा, दोन्हीपैकी दोन्ही गोष्टी बरोबर आहे का चुकीच्या आहेत? का एक चूक आहे एक बरोबर आहे? काय काय? दोन्ही गोष्टी चुकीच्या आहेत. कारण ज्याला सांगड बांधली नाही आणि त्याला पोहता येत नाही, तो बुडून मारणार, आणि ज्याला पोहता येते त्याला सांगड बांधून उपयोग काय? तसं मूर्ख माणसाला बुडण्याची शक्यता आहे, आणि जो साधनामध्ये पुढे गेलेला असतो त्याने सांगडची त्याला गरज नसते. सांगड त्याला सोडावी लागते, तर त्याला नीट पोहता येईल. सांगड बांधून नीट पोहता येतं का? सांगड बांधून पोहता येईल का नीट? येतं का नाही सांगड बांधून नीट पोहता? सांगड बांधून नीट पोहता येत नाही. पण सांगड बांधावी लागते का नाही? कधी बांधावी लागते? जेव्हा पोहता येत नाही तेव्हा. मला पण पोहता यायला लागले की सांगड सोडावी लागते, तर पोहता येत. म्हणजे पोहायचं असेल तर सांगड लागते, पण पोहायचं असेल तर सांगड सोडावी लागते. तसं भगवंत जो आहे, अखंड भगवंत जो आहे, त्या भगवंतापर्यंत जायचं असेल तर सांगड लागते, पण त्याच्यापर्यंत जायचं असेल तर सांगड सोडावी लागते. तुम्ही कुठे आहात याचा विचार तुम्हाला करावा लागतो, आणि त्यानुसार आपल्याला पुढे निघावं लागतं. तो देश, काल आणि पात्र यांची सांगड आहे, पण त्याचा काही उपयोग नाही. ती त्यातली फक्त सत्वगुणाचा तेवढाच भाग आहे. त्याच्यानंतर ते सोडावं लागतं. म्हणजे देश, काल, पात्र विरहित करावं लागतं. म्हणजे पंढरपूरच्या विठोबाला महत्व नाही असं नाही, तुमच्या घरातल्या विठोबाला महत्व नाही असं नाही, पण ते कुठे आहे, कधीपर्यंत आहे, तुम्ही तेच बांधून बसले, त्यालाच धरून बसले, तर तुम्ही पुढे जाऊच शकत नाही. त्याच्या पुढे तुम्हाला जावं लागेल. त्याच्या पुढे कधी जाणार हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. काय? ज्याचा त्याचा प्रश्न असतो. ज्याला जायचं त्याने ते स्वतःहून ठरवावं लागतं. तर देश, काल, पात्र या 3 ला धरून कशाची सिद्धी करण्याची सवय असल्यामुळे याच्या विरहित सिद्धी असलेला जो सिद्ध असलेला जो देव आहे, तो जर आपल्याला प्राप्त करायचा असेल तर आपल्याला अशा लोकांची गरज आहे की ज्यांना त्या 3 विरहित देव माहित आहे. आणि मग ते जे प्रयोग करतील ते आपल्याला मानले पाहिजे. मग ते म्हणतील ते खरं मानायला पाहिजे. ते म्हणेल ते खरं आहे. ते म्हणेल ते काय खरं आहे. मी जर तुम्हाला म्हटलं उद्यापासून तुम्ही पंढरपूरला जाऊ नका, पंढरपुरात काही नाही असं म्हटलं, तर तुम्ही काय म्हणणार? तुम्ही आज ऐकाल, 1 तास महाराजांचं ऐकायचं असं आपलं ठरलेलं आहे.
त्याच्यामुळे ऐकणार, पण उद्या म्हणणार महाराजांच्या डोक्याला जास्त लावू नका डोकं, त्यांचं वेगळे आपलं वेगळे, गाड्या काढा आणि पंढरपूरला चला, असं तुम्ही म्हणणार. महाराजांना किंमत कुठपर्यंत असते? 1 तास. किती तास किंमत द्यायची? ते पण किंमत द्यायची म्हणजे गप्प बसायचं. किंमत द्यायची म्हणजे काय? 1 तास महाराजांच्या पुढे काही बोलायचं नाही, हीच महाराजांची किंमत. पुढे महाराजांचं काय ऐकायचं का? काय ऐकायचं नाही. म्हणजे याचा अर्थ काय झाला? जेव्हा तुम्ही असं ठरवलं की आपल्याला पंढरपूरला जायचं, तुम्ही पंढरपूरला जाऊ नका असं म्हटलं नाही बरं, मी एक उदाहरण सांगतो. तर जेव्हा तुम्हाला असं सांगण्यात आलं की तुम्ही पंढरपूरला जाऊ नका असं सांगण्यात आलं, तेव्हा तुम्ही ऐकलं का नाही याचा विचार केला का? का नाही ऐकलं तुम्ही? कारण तुम्ही जाणं किंवा न जाणं ह्याला देश काल पात्रात बसवलं. तुम्ही काय करताय? ह्याला ह्याच्यात बसवता आणि त्याच्यातून पडतळून बघता. मग तुम्हाला लक्षात येतं सगळे लोक काय बावळट आहेत काय? एवढे मोठमोठे महाराज जातात, तुकोबा जात होते, ज्ञानोबा जात होते, ते सगळे बावळट होते का? इथपर्यंत पण डोकं चालतं बरं आपलं डोकं इथपर्यंतही चालतं का? आपण काही कमी प्रतीचे आहात का? महाराज सांगतात म्हणजे महाराज बावळट ठरले ना. आता महाराजांनी काय सांगितलं? जायचं नाही. आपण तुलना कशाची केली? लगेच चेक करून बघितलं. कारण थोडक्यात जर आवरलं असतं तर ठीक आहे, पण आपण एकदमच डायरेक्ट कुठपर्यंत जाऊन बघतो. म्हणजे मला लोक म्हटले, मला विचार तुम्ही वारी करता का नाही? म्हटलं नाही बा. ज्ञानोबा पण वारी करत होते, तुकोबा वारी करत होते, आमच्या घराची वारी आहे, पण त्यांनी सांगून ठेवलं. आणि तुम्ही त्यांच्यापेक्षा मोठे झाले का? मग आता ह्याच्या उत्तर काय देणार आपण? आपल्याला काय उत्तर काय? उत्तर काय आहे का? आपण मूर्ख ठरतो, आपण नास्तिक ठरतो. आणि जर त्यांचा मोठा जर प्रभाव असेल तर पुन्हा आपल्याला त्यांच्या वाटेला जाताच येत नाही, म्हणजे ते आपल्याला त्यांच्या मार्गातच घेणार नाही. मग आपल्याला त्यांच्यातून बाजूला केलं, आपण भाविक श्रद्धाळू, आपण काही एकदम व्यावहारिक मनुष्य नाही, म्हणून आपल्याला कसं तरी व्हायला लागतं. मग आपल्याला असं वाटतं अरे गडबड होईल, आपलं काय होईल? गडबड. म्हणून मग आपण पुन्हा टाळ घेतो, पुन्हा वारी, पुन्हा पंढरपुराच्या ह्या मेंढरांमध्ये पुन्हा घुसून जातो. आणि मग देव म्हणतो, नाही देव काही नाही म्हणत, माया म्हणते जमलं, चालू द्यायचं, बनून जातं, मग काम होऊन जातं. आणि महाराज म्हणतात गेला, दिसतोय फक्त, तुम्ही फक्त दिसताय. कुठे? तुम्ही फक्त दिसताय. हा ना महाराज काय म्हणता, या परमार्थामध्ये दिसताय, आहेत का हे माहित नाही. माहित नाही असं म्हणायचं कारण काय? मी काय तुमची परीक्षा करणार? मी तुम्हाला तपासू शकतो? कारण मी तपासायला लागलो, तुम्ही नंतर मलाच तपासाल. महाराजांचं काय खरं दिसत नाही बरं. 3 आठवडे बंद ठेवलं होतं कार्यक्रम, काय फापले काय, काहीतरी गडबड झाली वाटतं. लोकांचं काही सांगता येत नाही. सांगता येतं कोणाचं काही सांगता येत. म्हणजे देशकाल पात्रात कोणी कुठाला कसं तपासल हे सांगता येत नाही ना. काल बरे होते, आज जरा काहीतरी गडबडल्यासारखे वाटतात, उद्या परत बरे पण वाटतील, सांगता येत नाही. काहीच होत, काय होईल हे सांगता येत नाही. तर काय असावे लागते? एक व्यक्ती लागते, सद्गुरू, की जे म्हणतील ते म्हटले पंढरपूर बंद, तर पंढरपूर बंद. ते म्हटले ग्रंथ बांध आणि नदीत टाक, ग्रंथ बांधून सरळ नदीत टाकावे. ज्ञानेश्वरी बांधून नदीत टाक म्हटलं तरी ज्ञानेश्वरी टाकावं. 4 वेद उचलून नदीत टाक असं जरी म्हटलं तरी टाकून द्यायला. पण असा सद्गुरू सापडणं अवघड असतो आणि असा शिष्य सापडणं पण अवघड असतो, कारण ही जोड सापडणं फार अवघड असतं. आता त्याच्यामध्ये कसं आहे की आपण एखाद्यावर श्रद्धा आपली असेल तर 2 भाग असतात. आता एखाद्या सद्गुरूने म्हटलं तू पंढरपूरला अजिबात जाऊ नको, आता काय जायचं नाही तिकडे, तर आपण काय करावं? शिष्याने काय करावं? दोघांची भूमिका सांग. शिष्याने काय करावं? अजिबात जाऊ नये, मेला तरी जाऊ नये, नरकात गेलं तरी चालेल, पण आता पंढरपुरात जायचं नाही. का? जर सद्गुरूला त्यांनी मानलं असेल तर. आता दुसरा भाग डोक्यात येतोच लगेच आपल्या, म्हणजे आतमध्ये येतो, हा जर महाराज मूर्ख असला तर आपण गेलो का नाही नरकाला, असं वाटतं ना आपल्याला, असं वाटायला लागतं. पण तसं होत नाही. त्याचं कारण काय? समजा तो जर मूर्ख असेल आणि तुम्ही नाही गेले पंढरपूरला, तर त्याचं पाप समजा धरू आपण, तर कोणाला लागेल पाप? आपण तर अडाणी आहोत ना, आपण अज्ञानी आहोत. एक लक्षात घ्या, अज्ञानाला का पाप लागत नाही, जो सांगतो त्याला जास्त पाप लागत. मग त्याने
त्याने सांगितलं ना, डुबणार कोण आता? डुबणार कोण? हा कदाचित डुबला तर डुबेल, म्हणजे आपण, पण त्याच्यापेक्षा जास्त जर डुबणारा कोण आहे तो सांगणारा डुबेल का त्याचा जर चुकीचा असेल तर. म्हणून सांगणारा आणि ऐकणारा म्हणजे सद्गुरू आणि शिष्य. शिष्य जर डुबला तर त्याच्या 10 पट डुबतो कोण? सद्गुरू डुबत असतो. तो डुबला तर, म्हणजे चुकीचं असलं तर. म्हणून श्रद्धा ठेवायला काहीच हरकत नसते. पण तसं होत नाही. आपल्याला ती तपासून पाहिजे सवय असल्यामुळे अनंत जन्माची आपण तसं सहजासहजी करू शकत. पण शास्त्र असं सांगतं किंवा संत महात्म्यांनी असं सांगून ठेवलेलं आहे की जे सद्गुरू म्हणेल ते करावे, ते म्हणतील ते करावे. तेवढी श्रद्धा निर्माण व्हावी. त्याला चांगलं होईल का वाईट होईल माहित नाही, पण यामुळे होतं काय, यामुळे देश काल आणि पात्र विरहित, देश काल पात्र विरहित बुद्धी तयार होते. म्हणजे आपली जी बुद्धी आहे, आपला जो जीव आहे, हा जो देश काल पात्राला धरून नाचत असतो, ती काय होते, कमी होत जाते. तुमची श्रद्धा ठेवण्याचा परिणाम काय? हा परिणाम आहे की देश काल पात्राला धरून राहणारी बुद्धी, देश काल पात्राला धरून नाचणारा जो जीव आहे तो जीव नष्ट होत जातो आणि मग तो देश काल पात्र विरहित कडे निघायला लागतो. म्हणजे एखाद्याने स्वर्ग मानला तर काय, स्वर्ग मानला तर जसं स्वर्ग त्याला भेटेल का नाही सांगता येत नाही, पण त्याच्या नुसत्या मानण्याने तो देश काल पात्र विरहित वस्तूकडे प्रवास सुरू करतो. हा श्रद्धेचा भाग, श्रद्धेचा परिणाम आहे. तो जगाला तपासता येणार नाही. ते कुठल्याही तपासणी यंत्रामधून तो तपासला जाऊ शकत नाही. पण देश काल पात्र विरहित त्याची बुद्धी तयार व्हायला. म्हणून श्रद्धा उपयोगाची असते. शास्त्रावर, सद्गुरूवर. सद्गुरू आणि शास्त्रावर जितकी श्रद्धा वाढेल, ते म्हणतील ते करावे. त्याने म्हटलं असं कर, असं करा. त्याने म्हटलं तसं कर, तसं करा. उलट कर म्हटलं तर उलट करावं. पुन्हा सरळ कर म्हटलं तर पुन्हा सरळ करावं. योग्य अयोग्य, चांगलं वाईट, पाप पुण्य याची अजिबात तपासणी करू नये. आणि जर तपासणी करायला लागलो तिथेच तुमचा खेळ संपलेला असतो. आपण जर काय करायला लागलो, तपासायला लागलो की तिथून पुढे समजायचं की आपल्याला पुन्हा पुढे जायला फार वेळ लागणार. म्हणून श्रद्धा म्हणजे काय असते? श्रद्धा म्हणजे शरणागती. श्रद्धा म्हणजे काय असते? शरणागती असते. चांगलं वाईट ह्या दोन्हींना, पाप पुण्य, शुभ अशुभ या सगळ्यांना समान मानून ते म्हणतील ते करा. कोण? शास्त्र आणि सद्गुरू जे म्हणतील ते करावे. असं केलं तर ह्या अखंड शब्दापर्यंत आपल्याला पोहोचता येईल. तुम्हाला अखंड पर्यंत पोहोचायचं असेल तर एकदम सोपा मार्ग सांगतोय तुम्हाला. काय करावं? ह्या दोघांचं ऐकावं. ते म्हणतील ते करा. फळ लगेचच तयार होईल असं नाही, कारण हा एवढा सोपा प्रवास नाही. कारण त्यांनी म्हटलं असं तर तुम्ही लगेचच तसं करू शकता असं नाही. जितके तुम्ही त्याच्यावर अडून बसाल तितकं वेळ जास्त लागतो. जितकं पटकन करा तितकं लवकर पुढे जा. म्हणून अखंड शब्दापर्यंतचा प्रवास करायचा असेल तर देश काल पात्र विरहित असलेल्या अखंड पर्यंत आपल्याला जायचंय, हे लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून जगातली कुठलीच गोष्ट, आता सद्गुरूने म्हटलेलीच काय, खरं तर सद्गुरूपासून सुरुवात करावी लागते. तीच पसरत पसरत जगापर्यंत सोडावी लागते. जगातल्या कुठल्याही पदार्थाला देश काल पात्रात बसूच नका. कुठलाच पदार्थ देश काल पात्रात टाकू नका. जगातले काहीच देश काल पात्रात टाकायचं नाही. या कक्षेत काहीच टाकायचं नाही. अवघड आहे, हे सोपं नाही. हे जर शक्य झालं तर सगळं जग अखंड होईल, ब्रह्मरूप होईल. पण हे फार अवघड आहे. म्हणून सद्गुरूपासून सुरुवात करावी लागते. आणि सद्गुरूपासून सुरुवात करण्यासाठी सद्गुरू तेवढा श्रद्धा असावी लागते. सद्गुरूपर्यंत साधारणपणे कोणी पोहोचू शकत नाही. सद्गुरूपर्यंत पोहोचण्यासाठी एक वेळ लागतो. तशा प्रकारच्या साधना त्याने निष्ठेने केल्या तर त्या साधनांचा परिणाम म्हणून त्याला शास्त्र किंवा सद्गुरूची संगत लाभत असते. तिथपर्यंत त्याचा संग होत नाही. तिथपर्यंत संग होणं अत्यंत अवघड आहे. कोणालाही तसं संग होणं शक्य नाही. परंतु तिथे शेवट होत नाही. सद्गुरू भेटले किंवा सद्गुरूचा आपल्याला संग झाला म्हणून तिथे शेवट नसतो. त्याच्या पुढे खरी सुरुवात आहे तिथे. तिथून पुढे त्यांच्यावर नितांत श्रद्धा ठेवून, श्रद्धावाम लभते ज्ञानम या श्लोकाच्या प्रमाणे विचार जर केला तर त्यांच्यावर नितांत श्रद्धा ठेवून संपूर्ण शरणागती जर ठेवली तर आपल्याला
हळूहळू हळूहळू काय होतं, सर्व जग जे आहे, संपूर्ण जग म्हणजे 14 भुवनाचा प्रपंच, या 14 भुवनांच्या प्रपंचाला आपल्याला देश काल पात्रात तपासायची गरज राहत नाही, संपून जातं. म्हणजे मर्यादा राहत नाही त्याला कशाची, देशाची मर्यादा नाही. संपवायचं म्हणजे काय करायचं, देशाची मर्यादा नाही. तुमचा देश कुठला आहे, तुमचं गाव कुठलं आहे असं म्हटल्यानंतर काय म्हणावं, बरं तुमचं घर कुठं आहे असं म्हटल्यावर काय म्हणावं, हे विश्वचे माझे घर. काय म्हणायला लागतं, मर्यादा संपली. ह्याच्यामध्ये काय राहिलं, मर्यादा राहिली काय, ह्यात मर्यादा नाही. लोक काय म्हणतील जाऊ दे, त्यांचं काय करायचं, आपला प्रश्न आहे, आपला प्रश्न आहे की नाही. आता ज्ञानदेव महाराज कधी काय गेले असतील का अमेरिकेला, गेले नव्हते कधीच अमेरिकेला, असा काही पुरावा नाही आपल्याकडे. अमेरिकेला कधी गेले नाही, पण तरी विश्वची माझे घर म्हणतात. म्हणजे काय झालेलं आहे, फक्त आंतरिक स्थिती बदललेली आहे. म्हणजे ही फक्त अंतरातली अवस्था आहे, ही फक्त आपल्या आत्म्यामध्ये असलेला जो जीवात्मा आहे त्याची स्थिती आहे. आणि ह्या जीवात्म्याची स्थिती शेजारच्याला नाही कळत, आणि शेजारच्याला कळून उपयोग नाही. ही जीवात्म्याची जी स्थिती आहे ती त्या आत्म्याला लक्षात आली की विषय संपतो. म्हणून मर्यादा संपली पाहिजे, देशाची, कालाची आणि पात्राची मर्यादा नाही. कुठल्याच मर्यादेत तो नाही, तेव्हा तो अखंड आहे. तो म्हणजे कोण, तो म्हणजे मी. तो म्हणजे कोण, मी हा देश काल पात्र विरहित आहे. पण मी देशकाल पात्र विरहित आहे या अखंड बोधावर येण्यासाठी, या चिंतनापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला हा असा, मागासपासून मी तुम्हाला वर्णन करतो तसा अभ्यास करणं गरजेचं आहे. कारण मी हा देश काल पात्र विरहित आहे हा बोध जो आहे सर्वोत्कृष्ट आहे. ही अखंड अवस्था आहे त्याची. पण ही अवस्था सहजासहजी येत नाही, त्यासाठी सद्गुरू शास्त्राचा आधार पाहिजे, त्यांच्यावर नितांत श्रद्धा पाहिजे. आधी त्यांना तपासायचं बंद करावं, आणि मग अख्ख्या जगाला तपासायचं बंद होईल. आणि आपल्याला सवय असते, आपण काय करतो, तपासत बसतो. सवय असते, ती काही चुकीची नाही, ती सवय पडली आनंद जन्माची. कुठलाही मनुष्य असेल तो सगळ्यात पहिल्यांदा काय करतो, त्याने जर गुरु केला तो सगळ्यात जास्त गुरुला तपासतो. अरे सहज गोष्ट आहे. माणसं सगळ्यात पहिल्यांदा काय करतात, ज्याला तपासूच नाही, जो तपासण्याच्या पलीकडे तुम्हाला नेईल, म्हणजे देश कालपात्राच्या पलीकडे, त्याला लोक काय करतात, त्याला लोक तपासत बसतात. आणि त्याला तपासतात, ते स्वतः तपासतात, जगही तपासत असतं. त्यामुळे काय होतं, आता होतं काय, त्याने तपासणं बंद केलं तो गुरुच्या पार्ट्यात जातो, आणि त्याने तपासणं चालू ठेवलं तो जगाच्या पार्ट्यात जातो. म्हणून तो गुरुपासून वंचित होऊन जातो, तो गुरु जगात गुरफटतो. आणि जर तो जगातून म्हणजे इकडे जर पडला तर जगातून तो बाजूला पडतो. तुम्ही सद्गुरूच्या नादी लागले तर जगातून बाजूला जाल. काय होईल, जग सोडायचं असेल तर सद्गुरूच्या नादी लागा, आणि जगाच्या नादी लागलं तर सद्गुरूचा विषय येत नाही. सद्गुरूचा विषय येत नाही म्हणजे सद्गुरूपर्यंत आपण पोहोचू शकत नाही. आणि सद्गुरूपर्यंत न पोहोचल्यामुळे तिथून पुढचा प्रवास अखंडपर्यंत जाण्याचा प्रश्न नाही. तुम्ही ज्या देवाला मानत राहाल, तुम्ही ज्या देवाचं भजन पूजन करत राहाल, तो देव आणि हा देव वेगळा आहे. तुम्ही ज्या विठोबाची पूजा करता तो, आणि साधू संत जो विठोबा सांगतात तो, यामध्ये बरंच अंतर आहे. याचा अर्थ तुम्ही ज्या विठोबाची पूजा करता तो विठोबा नाही असं नाही, तो पण विठोबाच आहे, पण तो विठोबा काय आपला शेवट नाही. कारण तुम्ही देवघरामधल्या विठोबाची पूजा करता तर आम्ही असं म्हणू शकत नाही की तुम्ही विठोबाची पूजा नाही करत आहे, तुम्ही करताच आहे, बरोबर आहे. पण कुठला विठोबा पाहिजे, जो अखंड आहे, अखंड एकरस आहे, असा जो विठोबा, या विठोबापर्यंत पोहोचता यावं यासाठी आपल्याला अशा प्रकारे तयारी करणं गरजेचं आहे. सांगण्याचा मुद्दा आहे, आपल्याला कुठे आलं पाहिजे, सद्गुरूंवर किंवा शास्त्रापर्यंत एक निष्ठेने राहिलं पाहिजे. इथे एक निष्ठेने राहिलं पाहिजे, आणि कुठल्याही प्रकारच्या तपासणी विना राहिलं पाहिजे. कुठल्याही दुर्बीण लावायची कशामध्ये, शास्त्रामध्ये. आणि म्हणजे ज्ञानेश्वरी वाचताना, तर सद्गुरू जाऊ दे, एक मागे शास्त्र दुसरा भाग होतो. ज्ञानेश्वरी वाचताना कुठल्याही ओवीचा अर्थ बुद्धीला ताण देऊन शोधत बसायचं नाही. तुम्हाला काही प्रवचन करून महाराज बनायचंय का, महाराज बनायचंय का? एकच ओवी घेऊन मी 5 वेळा बोललो तर एकच बोलतो का, बोलतो का नाही बोलतो? एकच ओवी घेऊन 5 वेळा बोललो तर मी 5 वेळा एकच बोलतो का, नाही बोलू. खरंच काय तुम्ही ते कशाला डोक्याला खाजवता जास्त. दुर्बीण घेऊन ज्ञानेश्वरी वाचत राहा. काय करा, वाचत राहा. काही बुद्धीला तहान देऊ नका, श्रद्धेने वाचत राहा, तुमचं भलं होईल. पण जर तुम्ही बुद्धी वापरली तर तुम्ही महाराज व्हाल, माझ्यासारखं. मी महाराज झालो का नाही? बुद्धी लावली की महाराज, बुद्धी लावली काय होणार,
महाराज होणार. तुम्हाला महाराज व्हायचे का अखंड वस्तू प्राप्त करायची? म्हणजे तपासायचं बंद करायचं. लोक म्हणा तुम्हाला याचा अर्थ माहितीये का? कळेल तुम्हाला अर्थ. मी अर्थाची ज्ञानेश्वरी आजपर्यंत वाचली नाही. वाचली का तुम्हाला माहित नाही, पण मी वाचलेली नाही, वाचतच नाही. पण मी ज्ञानेश्वरी मधल्या ओव्यांवर 1000 पेक्षा जास्त प्रवचन केले असतील, कमीत कमी, है ना. 1000 तर धरू आपण. पण अजूनही बुद्धी लावायची नाही. बुद्धी लावायचं आपलं काम आहे का? ते आपल्यात ते सामर्थ्य आहे का? तपासायचं नाही, त्याला बसवायचं नाही, कशातच टाकायचं नाही. म्हणजे आपण मूर्ख झालो काय? नाही. तुम्हाला गरज असेल त्यावेळेस तसा अर्थ तो बरोबर तिथे तुम्हाला मिळेल. जास्त डोकं खाजू नका. जसं ग्रंथात डोकं जास्त लावायचं नाही, तसं महाराजांसाठी सुद्धा डोकं लावायचं नाही. काय फक्त काय करायचं? संपूर्ण शरणागती ठेवायची. संपूर्ण शरणागती शास्त्रात. आणि म्हणजे या ग्रंथाने आपलं काय होणार आहे? भलं होणार. त्या ग्रंथाने काय होणार आहे? भलं होणार. मग ग्रंथात लिहिलं असेल की शास्त्र बंद, तर बंद करून टाकायचं. पचलं तर, आहे की नाही? पचलं पाहिजे थोडं. नाही पचलं तर चालू ठेवायचं, पण श्रद्धा ठेवायची. म्हणजे शास्त्रावरी उबग असं शास्त्राचा शब्द आहे. पण उबग आली म्हणजे मुलाबाळात रमतो आणि शास्त्रात उबग करतो, मग तो नरकाला जातो. तसं नाही चालत बरं. कारण लोक सोयीस्करित्या अर्थ काढला तर मग गडबड होईल. अर्थ काढायचं नाही, श्रद्धा ठेवा. मरेपर्यंत शास्त्र सद्गुरूचा संग ठेवा, भलं होईल. मरेपर्यंत शास्त्र आणि सद्गुरूंचा काय पाहिजे? संग पाहिजे, तर आपलं भलं होतं. संग म्हणजे सोबत राहणे नव्हे. काही लोकांना असं वाटत जातं माझ्याकडे जागा कमी आहे, माझ्याकडे जागा जास्त नाही, तुमच्या घरी तुम्हाला काही घेऊन जाणार नाही. त्याच्यामुळे संघ म्हणजे सोबत राहणे नव्हे. संघ कसा असतो? जसं तुम्ही इथे बसले तरी बायकोची घरच्यांची आठवण येते का नाही तुम्हाला? तुम्ही आता कुठे कोणाच्या संघात आहात? त्यांना वाटतंय ते गेलेत सत्संगाला, पण तुम्ही सत्संगात आहात काय? नाही, तुम्ही घर संघात आहात. म्हणजे तुमचं घरावर लक्ष आहे का नाही? काहींचं पैशावर लक्ष आहे, काही पोराबाळात आहे, काही बायकोमध्ये, काही कुठे टोपल्यात लक्ष आहे, कुठेतरी लक्ष आहे. त्याला संघ म्हणतात. संघ म्हणजे काय? त्यांना आपली आठवण येते का? येईल का नाही माहित नाही, पण तरी आपण त्यांच्या संघात असतो. तसं शास्त्र आणि सद्गुरू आपली आठवण करोत का न करोत, त्यांनी आपला संघ करो का नको करो, आपण त्यांच्या संघात राहू. काय राहावं? आपण चिटकून राहावं. कसं चिटकून राहावं? असं नाही. असं म्हणजे महाराजांच्या घरी ठाण मारून बसला असं नाही. संघ राहावा. तर असा संघ जर कराल तर तुमचं भलं होईल. अखंड असलेल्या मी पर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. इकडे जाण्यासाठीची जी सुरुवात आहे, ही सुरुवात तुम्हाला मी अखंड साठी सांगितली. पुढील वेळेस आपण याचा विचार करणार होतो. मला आठवण करून द्या की मी हा देश काल आणि पात्र विरहित कसा आहे याचा आपल्याला विचार करायचा. कारण या प्रवासानंतर हा मी कसा देश काल पात्र विरहित अखंड आहे हे आपल्याला लक्षात येईल. जे काही चिंतन झालं ते परमपूज्य सद्गुरू अनाप महाराजांच्या चरणी अर्पण करतो आणि तिथेच पूर्ण विराम. आता विश्वात्मके देवे येणे वाक्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे फसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रते वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. दुरितांचे तिमिर जावो विश्व स्वधर्म सूर्ये पाहो. जो जे वांछिल तो ते लावो प्राणी जात. वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी भेटतो भूता
सर्वसुखी पूर्ण होनी तिहि लोकी भजी जो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीवी विशेषी लोकी दृष्टा दृष्ट विजये हुआ विजी येथ मणि श्री विश्वेश्वरावो हा होईल दान पसावो येणे वरे ज्ञान देवो सुखिया